गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं CNSचं, जे ड्रग्ज ॲक्टिंग ऑन CNSमध्ये आपण फर्स्ट पार्ट बघितलं होता. न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन, व्हेरियस टाइप्स ऑफ न्यूरोट्रान्समिटर्स, देअर फंक्शन्स अँड इंडिव्हिज्युअल न्यूरोट्रान्समिटर्स. आयदर दे आर इनिबिटरी और एक्साइटेटरी और बोथ ॲक्टिंग. ओके. In today's lecture, we are going through various types of drugs or classification which generally acting on the CNS. In which first, today we see the sedative and hypnotics and centrally acting muscle relaxants. These are the contents of our presentation. Introduction of the sedative and hypnotics, physiology of sleep, classification of sedatives and hypnotics, then benzodiazepines, their pharmacology, non-benzodiazepines, their pharmacology, then barbiturates drugs, miscellaneous drugs, and last one, central acting skeletal muscle relaxant, that is spasmolytics. Okay. Let's start with the first, that is the introduction of the sedative and hypnotics. Sedatives, drugs that helps calm a person, reduce excitement and may cause drowsiness. म्हणजे काय असणार आहे CNS मध्ये जे सेडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स आपण आज क्लासिफिकेशन बघत आहोत, तर त्याचं फर्स्ट आपण बघूया की नेमकं सिडेटिव्ह काय आहे किंवा सिडेशन काय आहे आणि हिप्नोटिक्स काय आहे किंवा हिप्नोसिस काय असेल. ओके. तर सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्समध्ये दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात. एक तर असेल ॲक्टिव्हिटी कोणती होते आणि ड्रग कोणता असणार आहे. ओके. ॲक्टिव्हिटी कोणती असणार आहे? सिडेशन म्हणजेच काय असेल, तो पेशंट काय होतो आहे, काल्म होतो म्हणजे शांत होतो आहे, जी एक्साइटमेंट आहे ती त्याची कमी होते आहे आणि जो ड्राउझिनेस असेल तो काय वाढणार आहे, म्हणजे मरगळ आल्यासारखं वाटणार आहे. ओके. मराठी भाषेत सांगायचं तर मरगळ येईल किंवा थोडंसं म्हणजे शांत झाल्यासारखं किंवा झोप आल्यासारखी होईल. ओके. त्याला आपण म्हणूया सिडेटिव्ह ड्रग, सिडेशन. ओके. किंवा सिडेशनची नेक्स्ट लाईन अजून पण सांगायचा प्रयत्न केला बघा. सिडेशन मीन्स द पर्सन फील्स लेस अलर्ट, लेस रिस्पॉन्सिव्ह बट नॉट फुल्ली ॲट स्लीप. म्हणजे तो पेशंट त्याला झोप आल्यासारखं वाटेल किंवा त्याचा जो अलर्टनेस आहे तो कमी होईल, पण तो पूर्णपणे झोपलेला नसेल. ओके. याला आपण सेडेशन म्हणूया. याच्या थोडंसं पुढची ॲडव्हान्स स्टेप जी असेल त्याला आपण म्हणूया हिप्नोसिस. बघा हिप्नोसिस काय. हिप्नोटिक्स आर द ड्रग्स दॅट हेल्प्स अ पर्सन फॉल अस्लीप सिमिलरली टू नॅचरल स्लीप. म्हणजेच तो पर्सन काय होईल, पूर्णपणे झोपून जाईल. जसं आपण सेडेटिव्समध्ये बघितलं की तो पर्सन काय होईल, शांत होईल, त्याची जी रिस्पॉन्सिव्हनेस असेल तो कमी होईल. पण याच्यामध्ये काय होईल, पूर्णपणे तो पेशंट काय होईल, झोपून जाणार आहे. ड्युरिंग हिप्नोसिस द पर्सन बिकम रिलॅक्स्ड, पॅसिव्ह अँड मे फॉलो द इन्स्ट्रक्शन इझिली. म्हणजे आपण बघितलं असेल एखादा जादूगार असतो तो बघा हिप्नोसिस करतो, आपण त्याला बोलतो. ओके. तर हिप्नोसिस करणं म्हणजे त्याच्यामध्ये आज पार्ट येईल की आपला जो ब्रेन असेल तो काय होईल, पॅसिव्ह होईल. व्हॉट इज पॅसिव्ह? म्हणजे आपण काहीतरी ॲक्टिव्हली बोलतो आहे आणि त्याला तो काय करतो आहे, फॉलो करतो. त्याला आपण पॅसिव्ह म्हणूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनला आपण हिप्नोसिस केलं तर आपण जे इन्स्ट्रक्शन देणार, फॉर एक्झाम्पल उभं राहायला सांगणार आहे, झोपायला सांगणार आहे, हात वरती घ्यायला सांगणार, तर तो काय होईल, पॅसिव्ह राहणार आहे. म्हणजे तो आपण जे इन्स्ट्रक्शन देऊया ते फॉलो करेल. त्याला आपण हिप्नोसिस म्हणूया. आणि जे ड्रग्स अशी कंडिशन जनरेट करतात त्याला आपण म्हणूया हिप्नोटिक ड्रग्स. ओके. बघा नेक्स्ट काय झालं आहे. अल्दो हिप्नोसिस लुक्स लाईक नॅचरल स्लीप, द पर्सन कॅन स्टील वेक अप विथ अ स्ट्रॉंग स्टिम्युला लाईक लाऊड नॉईज ऑर पिन प्रिक. म्हणजे हा पेशंट जो असेल ज्याच्यामध्ये हिप्नोसिस झालं आहे त्या पर्सनला लाऊड नॉईज ऐकायल्यानंतर तो रिगेन पोझिशन केली, म्हणजे तो जागा होईल, किंवा आपण त्याला पिन टोचली तर तो काय होईल, जागा होईल. आता ह्या गोष्टीला आपल्याला काय कळालं का सिडेशन म्हणजे काय, नुसती झोप आल्यासारखं वाटणे, आणि हिप्नोसिस म्हणजे काय, पूर्णपणे झोप येणे. ओके. याच्यामध्ये बघा सिम्पल ट्रिक एक, हे दोन्ही ड्रग सारखेच असणार आहेत. सेम ड्रग शोईंग हिप्नोसिस ॲज वेल ॲज सिडेशन इफेक्ट. ओके. बट द कॉन्सन्ट्रेशन इज डिफरंट. काय लक्षात घ्यायचं आपल्याला की सिडेटिव्ह जे ड्रग असणार आहेत ते आणि हिप्नोटिक ड्रग्स ते सारखेच आहेत, फक्त काय असणारे फरक त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनचा डिफरन्स आहे. म्हणजेच या ठिकाणी दाखवलं तर बघा आपण कळेल की स्मॉल येस फॉर स्मॉल डोस, when these drugs taken in small concentration or in a small dose they produce sedative action, but
when we increase the dose of drug, that is a high dose, when we take high dose of that particular drug, produce hypnotic effect. ओके, लक्षात कसं ठेवायचं आहे, सिडेशनचा यस फॉर स्मॉल डोसमध्ये काय होईल, तो सिडेटिव्ह इफेक्ट दाखवेल, सिडेशन दाखवेल. आणि जर हाय घेतला तर हायमुळे काय होईल, हिप्नोटिक्स इफेक्ट दाखवेल, हिप्नोसिस करेल. ओके, एवढंच लक्षात घ्यायचं आहे. ड्रग सेम राहणार आहेत. नंतर आपण बघूया की ही जी स्लीप असेल किंवा आपली नॉर्मल जी स्लीप आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या फेजेस आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या सायकल्स असणार आहे. रॅपिड आयबल मुवमेंट असेल किंवा नॉन रॅपिड आयबल मुवमेंट असेल, ते आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. ओके, बघा काय असेल फिजिओलॉजी ऑफ स्लीपमध्ये आपण बघूया की नेमकं आपली जी स्लीप आहे ती स्लीप सायकल कशी असणार, त्याच्यामध्ये काय काय कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्ड असणार आहेत. ओके, बघूया आपण. बघा, स्लीप सायकल अल्टरनेट्स बिटवीन द NREM and REM, that is a non-rapid eye ball movement and rapid eye ball movement, every 90 minutes, nearly equal 90 minutes. म्हणजे 1.5 hourमध्ये काय होतं आपला हे चेंज होत राहतं. ओके, रॅपिड आय बॉल मुवमेंटपासून नॉन रॅपिड आय बॉल मुवमेंट. ओके, नॉर्मल अडल्ट एक्सपिरियन्स 4 to 6 स्लीप सायकल्स पर नाईट. म्हणजे आपल्या जे 8 तास झोप आहे त्याच्यामध्ये काय होतं आहे 4 ते 6 सायकल्स. म्हणजे NREM पासून REM, REM पासून NREM. ओके, ह्या काय रिपीटेड सायकल्स किती तर 4 ते 6 होणार आहेत. आणि न्यूरो ट्रान्समिटर्स बघा कोणकोणते इन्व्हॉल्ड असणार आहेत. गाबा असेल, सेरोटोनिन असेल, ॲसिटिल्कोलिन असेल, नॉरेपिनेफ्रिन असेल किंवा मेलाटोनिन असेल. मेलाटोनिन तर खूप गरजेचं आपल्याला माहितीच आहे, तो काय स्लीप हॉर्मोन आहे विच इज सिक्रेटेड बाय द पिनियल ग्लँड. ओके, आणि हा कधी रिलीज होतो, जेव्हा कधी आपल्या जो सराउंडिंग आहे, सराउंडिंगची जेव्हा लाईट ही कमी होते. ओके, जेव्हा डार्क होईल एन्व्हायरमेंट, त्यानंतर काय होतं की आपल्या बॉडीमध्ये आपोआप हा न्यूरो ट्रान्समिटर किंवा हॉर्मोन रिलीज होतो आणि त्या थ्रू काही डिप्रेसिव्ह ॲक्शन त्या ठिकाणी जनरेट केली जाईल CNSवर आणि आपल्याला स्लीप येते, झोप येते. ओके, म्हणून तर डिफरन्स आहे दिवसाच्या झोपेमध्ये आणि रात्रीच्या झोपेमध्ये, हाच डिफरन्स आहे. दिवशी तुम्ही झोपला आणि बाहेरचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये जास्त ब्राईट सोर्स लाईट आहे आणि त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला झोप पूर्ण होत नाही किंवा झोप होत नाही जशी आपण रात्रीची झोप असेल. कारण रात्रीची काय होतं आहे, पूर्ण लाईट काय खूप कमी आहे आणि काय असणार त्या ठिकाणी त्या लाईटमुळे काय होईल, आपल्या बॉडीवर किंवा बॉडीमध्ये त्या डोपामाइनचं सिक्रेशन खूप कमी प्रमाणात होईल, मेलेटोनिनचं सिक्रेशन प्रॉपर प्रमाणात होईल आणि त्या ठिकाणी झोप येईल. ओके, आपण हेच बघायचं की जी स्लीप सायकल आहे किंवा स्लीप फेजेस आहेत त्याच्यामध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि आपण आयडेंटिफाय कसं करणार. ओके, बघा फर्स्ट काय, नॉन रॅपिड आयबल मुवमेंट. म्हणजे रॅपिड आयबल मुवमेंट होणार नाही, म्हणजे तुम्ही नुकतेच पडले आहात. ओके, अशा वेळेस बघा स्टेज 1मध्ये काय सांगितलं आहे, लाईट स्लीप ऑर इझी टू अवेकन ऑर मसल ॲक्टिव्हिटी शोज. म्हणजेच याच्यातली मसल ॲक्टिव्हिटीज काय थोडी स्लो होईल पण लाईट स्लीप आहे. म्हणजे तुम्ही आता नुकतेच पडल्यातून झोपायला सुरुवात झालेली आहे पण इझी टू अवेक. म्हणजे तुम्हाला तुमचं नाव घेतलं किंवा तुम्हाला हाक मारली किंवा तुम्हाला हात लावला तर तुम्ही काय जागे होणार आहेत की तुम्ही जागे होऊ शकणार आहेत. ओके, याला आपण स्टेज फर्स्ट ऑफ नॉन रॅपिड आय मुवमेंट म्हणूया. तर नेक्स्ट असेल सेकंड स्टेज, ऑनसेट ऑफ ट्रू स्लीप. म्हणजे डोळ्याचे पडदे जड होणे. ओके, ही सेकंड स्टेजमध्ये चालू होतं. म्हणजे ही दुसरी स्टेजमध्ये 10-15 मिनटानंतर होत असते. म्हणजे तुम्हाला नुकताच डोळा लागला, आपण म्हणतो त्याला डोळा लागला म्हणजेच काय, ते पापण्या पूर्णपणे बंद झाल्यात किंवा त्या जड झाल्यात आपण त्याला म्हणतो. ओके, म्हणजे बघा कधीतरी तुम्हाला अचानक उठवलं झोपेतून तर आपल्या पापण्या उघडत नाहीत. ओके, त्या क्लोज असणार किंवा ते जड झाले असेल, त्याला आपण म्हणूया स्टेज सेकंड. डिक्रीज हार्ट रेट अँड बॉडी टेम्परेचर. याच्यामध्ये काय होतं की जे बॉडी टेम्परेचर आहे ते पण कमी झालेलं आहे आणि हार्ट रेट पण काय झालं, नॉर्मल झालं. का झालं नॉर्मल, कमी का झालं आहे, कारण का या ठिकाणी जी सायकल आहे त्याच्यामध्ये कोणता इम्पॉर्टंट हार्मोन रिलीज झाला आहे, ॲसिटिल्कोलिन. आपण बघितलं आहे ॲसिटिल्कोलिनमध्ये काय होतं आहे, हार्टवर M2 रिसेप्टर जो आहे हा केला जाईल, स्टिम्युलेट केला जाईल आणि त्याच्या थ्रू काय केलं जाईल, निगेटिव्ह हार्ट रेट म्हणजे हार्ट रेट कमी केलं जाईल, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन कमी केलं जाईल आणि त्याचबरोबर EV कंडक्शन कमी केलं जाईल. म्हणजे निगेटिव्ह ॲनोट्रॉपिक इफेक्ट, निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट आणि निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट असं ठिकाणी काय केलं जाईल, प्रोड्यूस केलं जाईल आणि हार्ट रेट कमी केलं जाईल. त्यानंतर स्टेज काय असेल बघा, स्टेज 3, डीप स्लीप बिगिन्स, डिफिकल्ट टू वेक, स्लो ब्रेन वेव्स. म्हणजे जर आपण त्याचा एन्सेफेलोग्राम काढला तर ब्रेनची ॲक्टिव्हिटी खूप कमी असेल, ब्रेन बंद पडत नाही, ब्रेनमध्ये काही ना काही विचार चालू आहेत, ड्रीम्स चालू आहेत. ओके, पण ह्या जे ॲक्टिव्हिटी ते काय आपण मोजण्यासाठी एन्सेफेलोग्राम वापरतो आणि त्याच्यामध्ये समजा बघितलं तर डेल्टा ज्या वेव्ज असतील म्हणजे ज्या खूप कमी तीव्रतेच्या असतील अशा ठिकाणी आपल्याला बघायला दिसते. आणि डिफिकल्ट टू वेक म्हणजे हाक मारल्यानंतर ते आपल्या ब्रेनपर्यंत पोचणार नाही किंवा आपण प्रोसेस करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे आपण जागे होऊ शकणार नाही. हे स्टेज 3 आहे. आणि त्यानंतर स्टेज 4 असेल, डीपेस्ट
स्लीप याला आपण म्हणूया व्हायटल फॉर द फिजिकल रिस्टोरेशन अँड नाईट टेरर्स किंवा नाईट ड्रीम्स मे ऑकर्स. ओके, म्हणजे आपल्याला खूप गाढ झोप लागणे किंवा फिजिकल रिस्टोरेशन म्हणजे ती झोप आपली झाली किंवा एक सायकल झाली बघा, आपण त्याला म्हणतो पॉवर नॅप म्हणतो. म्हणजे ह्या 1 तासामध्ये जर आपली ही स्टेज अचीव करू शकलो तर आपली पूर्णपणे बॉडीची रिकव्हरी होते किंवा आपल्याला एकदम मस्त वाटतं. ओके, जर तुम्हाला पण तुम्ही बघत असाल की काही दिवशी तुम्हाला समजा झोपेतून उठलं तरी पण असं वाटतं की अजून थोडी 15-20 मिनटं झोप पाहिजे होती. दररोज वाटणं हे चुकीचं आहे, पण कधी कधी असं वाटतं की आज मला माझी पूर्णपणे झोप झाली आहे, आज मला व्यवस्थित झोप झाली आहे. म्हणजे काय झालं आहे, तुमचे जे स्लीप सायकल ते कम्प्लिटली व्यवस्थित झाल्यात पूर्णपणे आणि त्यानुसार तुम्हाला जाग आली आहे. ओके, पण जर ही सायकल नुकतीच चालू झाली ना, अचानक काहीतरी अलार्म वाजला किंवा काहीतरी कारणास्तव तुम्ही जागे झालात तर आपली बॉडी त्याला रिकवर होण्यासाठी काहीतरी वेळ घेते. म्हणजे जी फेज 4 आहे ही फेज 4मध्ये किंवा स्टेज 4मध्ये ही डीपेस्ट स्लीप असेल आणि ह्या स्टेजमध्ये आपल्याला जर झोप लागली तर त्या ठिकाणी काय होतं, आपली पूर्ण बॉडी रिस्टोर होते किंवा जी एनर्जी आपल्याला गेन करायची ती आपल्याला परत काय होते, भेटते. ओके, हे झालं नॉन रॅपिड आयबल मुवमेंटबद्दल. ओके, तर नेक्स्ट असेल रॅपिड आयबल मुवमेंट. याच्यामध्ये बघा सांगितलं आहे रॅपिड आयबल मुवमेंट ड्रीमिंग ऑकर्स, ब्रेन ॲक्टिव्हिटी इंक्रीज, मसल पॅरालिसिस और अटोनिया, इम्पॉर्टंट फॉर द मेमरी अँड मूड रेग्युलेशन्स. रॅपिड आयबल मुवमेंट म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल एखादं जागं होतं आहे. ओके, झोपेतून जागे होते, त्यानंतर बघा डोळ्याची हालचाल होणे, नंतर किंवा तुम्हाला पण झालं समजा झोपेतून उठलेत त्यानंतर बघा आपला समजा हात अंगाखाली आला असेल तर तो हात आपण उचलू शकत नाही, तेवढ्या वेगाने उचलू शकत नाही आहे. किंवा आपण जागे झाल्यानंतर आपण जी फिस्ट आहे ती तेवढ्या जोराने क्लोज करू शकत नाही आहे. हे का नाही होणार, कारण आपण रॅपिड आय मुवमेंट या फेजमधून जागे झालो आहोत आणि त्याच्यामध्ये मसलमध्ये तेवढं स्टेबिलिटी किंवा तेवढं स्ट्रेंथ नसते. काही वेळा नाही ते, पण तेवढ्या 5 मिनटामध्ये किंवा तेवढ्या वेळामध्ये काय त्या ठिकाणी आपल्या करू शकत नाहीत. हे काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी REM स्लीपमध्ये असणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट, हे जर स्लीपबद्दल. ओके, ही स्लीप आपण बघितलं याच्यामध्ये 2 सायकल असणार किंवा 2 स्टेजेस आहेत. एक असेल नॉन रॅपिड आय मुवमेंट, दुसरे असेल रॅपिड आय मुवमेंट. ओके, जर झोप येत नसेल, डिफिकल्टी टू स्लीप, त्या कंडिशनला आपण काय म्हणणार आहे, इनसोमनिया. बघा इनसोमनिया म्हणजे काय असेल, भरपूर वेळा विचारलं जातं इनसोमनिया काय आहे. बघा इनसोमनिया इज अ स्लीप डिसऑर्डर इन विच अ पर्सन हॅज डिफिकल्टी falling asleep, staying asleep, or wakes up too early and cannot return to the sleep despite having the chance to get to sleep. म्हणजे आपल्याला आपण म्हणतो ना झोप आली आहे पण झोप येत नाही आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी कधी होते तर भरपूर सारे कारण त्यासाठी. फॉर एक्झाम्पल खूपच जास्त थकल्यामुळे किंवा खूपच कमी थकल्यामुळे किंवा दिवसभराची जी झोप येते आपण ती केल्यानंतर किंवा काही कारणं, फॉर एक्झाम्पल मेंटल स्ट्रेस आहे, काहीतरी डोक्यामध्ये विचार चालू आहेत किंवा खूपच आनंदी आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी जर स्टेबिलिटी नसेल बॉडीला किंवा त्या ठिकाणी मेंटल स्टॅबिलिटी नसेल तर नक्कीच हा आजार किंवा हे डिसऑर्डर त्या ठिकाणी बघायला दिसतं. आणि याचं सिम्पल डेफिनेशन आपण सांगायला गेलं तर इनएबिलिटी टू स्लीप, म्हणजे झोपू शकणार नाही तो माणूस. ह्या कुशीवरून त्या कुशीवर फिरत राहील पण त्याची झोप त्या ठिकाणी त्याला वेळोवेळी येणार नाही आणि जर आली तरी पण मध्येच वेकफुलनेस म्हणजे लगेच तो जागा होईल. ओके, घाबरून जागा होईल किंवा काहीतरी कारण असतं त्या ठिकाणी जागा होईल. हे काय असणार, त्याला आपण इन्सोमनिया म्हणूया. याचे बघा वेगवेगळे टाईप्स त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. टाईप्स बघा, ॲक्यूट इन्सोमनिया, शॉर्ट टर्म्स फ्यू डेज टू वीक्स, ऑफन ड्यू टू द स्ट्रेस, इलनेस और चेंजेस इन रूटीन. थोडंसं रुटीन चेंज झालं, जेवायला आपलं लवकर झालं किंवा लेट झालं अशा कारणास्तव किंवा काहीतरी आजार आहे किंवा काहीतरी टेन्शन आहे याच्यामुळे जो इन्सोमनिया होता त्याला आपण काय म्हणूया, ॲक्यूट इन्सोमनिया. ओके, तो शॉर्ट टर्मसाठी असेल, काही दिवसासाठी किंवा काही वीकसाठी असेल. तर नेक्स्ट असेल क्रोनिक इन्सोमनिया. म्हणजे क्रोनिक, आता नावावरूनच आपल्याला कळतं ॲक्यूट म्हणजे फॉर द शॉर्ट पिरियड किंवा शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. पण जर क्रोनिक असेल तर आपण म्हणूया लॉंगर पिरियड ऑफ टाईम, म्हणजे थोडा जास्त वेळ असेल. लास्ट फॉर द 3 or more नाईट्स पर वीक फॉर 3 months or लॉंगर. म्हणजेच आठवड्यातून 3दा किंवा 3पेक्षा जास्त वेळेस आणि 3 महिन्यापेक्षा जास्त. जर असं काय होत असेल, झोप येत नसेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, क्रोनिक इन्सोमनिया म्हणणार आहे, म्हणजे इनएबिलिटी टू स्लीप. त्यानंतर स्लीप ऑनसेट इन्सोमनिया, डिफिकल्टी इन फॉलिंग स्लीप, म्हणजे झोप आली आहे पूर्ण. ओके, पण बेचैनसारखं आहे, म्हणजे फक्त बॉडी पडून आहे आपली पण मेंदूची ॲक्टिव्हिटी चालूच आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, झोप येत नाही आहे. डोळ्यानं भरपूर सारी झोप आहे, डोळे बारीक झालेत पण झोप
म्हणजे मन शांत होत नाही आहे, डोकं शांत होत नाही आहे, अशा वेळेस आपण त्याला काय म्हणूया, स्लीप ऑनसेट इन्सोमनिया. म्हणजे झोप आली आहे पण झोपल्यानंतर तो झोपत नाही आहे. ओके, अशा गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट असेल स्लीप मेंटेनन्स इन्सोमनिया. व्हॉट इज स्लीप मेंटेनन्स इन्सोमनिया? डिफिकल्टी इन स्टेइंग अस्लीप ऑर फ्रिक्वेंट नाईट अवेकनिंग्स. म्हणजे जास्त आपण कसं एकदा झोपलो का डिरेक्ट सकाळी उठतो. जर तसं होत नसेल, म्हणजे अचानक मध्ये तुम्हाला जाग येत असेल, तर ह्या गोष्टीला आपण काय म्हणणार, स्लीप मेंटेनन्स इन्सोमनिया. स्लीप मेंटेनन्स इन्सोमनिया म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल, बॉडीमध्ये काहीतरी रेग्युलेशन चालू आहेत. फॉर एक्झाम्पल एखादा ब्लड प्रेशरचा पेशंट असेल, त्याचा ब्लड प्रेशर कमी जास्त होतं, त्याचं कारण असेल. एखाद्या शुगरचा पेशंट असेल, त्याचं शुगर कमी जास्त होती आहे, ओके, वाढती आहे, कमी जास्त होती आहे. किंवा अजून काय आजार, रुमेटॉइड आर्थरायटिसचा एखादा पेशंट असेल, अचानक पेन होत आहे किंवा क्रॅम्प होत असतात. मग अशामुळेच काय होईल, बॉडी जे मेंटेनन्स करते म्हणजे रिकवर होते बॉडी, त्याच्यामध्ये बॉडी फेल होते आहे. ओके, आणि मग ह्या झोप न येणाऱ्या कंडिशनला आपण काय म्हणूया, स्लीप मेंटेनन्स इन्सोमनिया. नेक्स्ट असेल अर्ली मॉर्निंग अवेकनिंग. वेकअप्स टू अर्ली अँड कॅनॉट रिटर्न टू स्लीप. म्हणजे जाग आल्यानंतर झोप न येणे. फॉर एक्झाम्पल 5च्या दरम्यान जी साखर झोप असते त्याच्यातून जाग आली तर परत झोप न येणे, हा पण एक आजारच आहे. पूर्ण 8 तासाची झोप ज्याची होते तो सुखी माणूस आहे. जर त्या 8 तासाच्या झोपेमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील, मग ते कमी होत असेल किंवा जास्त झाले, त्यानंतर पण आजारच येतो पण. ओके, ते पण बघणारच आहोत ओपॉड ॲनालिसिसमध्ये किंवा अजून एका पुढच्या टॉपिकमध्ये बघूया. जास्त झोपणं पण चुकीचं आहे आणि कमी झोपणं पण चुकीचं आहे. त्या बॉडी जी टाईम दिला आहे 8 तासाचा, तो रिकवर करण्यासाठी सफिशियंट आहे. तेवढा फुलफिल करणं गरजेचं आहे. कमी झाला तरी पण बॉडीवर काहीतरी सिम्पटम दिसायला सुरू होतं, डार्क सर्कल किंवा ॲसिडिटी, भरपूर साऱ्या गोष्टी होत असतात. आणि जर वाढली तर पूर्ण दिवस नर्वसनेस किंवा मग टेन्शन किंवा अजून बॉडी फॅट इन्क्रीज, या सगळ्या गोष्टी ठिकाणी होत असतात. ओके, तर नेक्स्ट असेल कॉमॉर्बिड इन्सोमनिया, दॅट इज ऑकर्स अलॉंग विथ द अदर मेडिकल अँड सायकॅट्रिक कंडिशन्स. म्हणजे अदर मेडिकल कंडिशन, फॉर एक्झाम्पल सलाईन लावलेलं आहे किंवा ॲक्सिडेंट झाला आहे किंवा काहीतरी कारण, फॉर एक्झाम्पल एखादं ट्रीटमेंट चालू आहे किंवा एखादा शुगरचा पेशंट आहे, ब्लड प्रेशरचा पेशंट आहे, त्यांची नवीन ट्रीटमेंट चालू आहे किंवा त्यांना काहीतरी मेडिकल किंवा सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे त्या पर्सनला, त्याच्यामुळे जागी राहणे, याला पण म्हणूया कॉमॉर्बिड इन्सोमनिया. नेक्स्ट असेल आयडिओपॅथिक इन्सोमनिया. व्हॉट इज आयडिओपॅथिक? लॉंग लास्टिंग इन्सोमनिया विदाउट अ क्लिअर कॉज ऑर रिअर. आयडिओपॅथिक जनरली सांगायला गेलं तर आयडिओपॅथिक इज आपण त्याला क्रायसिस म्हणूया. म्हणजे ड्रग्स घेतल्यामुळे किंवा काहीतरी आपण ॲक्वायर केल्यामुळे काय होईल, हा ड्रग हा इन्सोमनिया त्या ठिकाणी बघायला भेटतो. आणि याचं कारण आपण सांगू शकत नाही की त्याच्यामुळेच झालं आहे. ओके, पण हा ट्रीटमेंट होऊ शकते याच्यावर. ओके, म्हणजे त्या गोष्टी आपण फॅक्टर्स इलिमिनेट करत गेलो तर आपल्याला आपोआप त्याच्यामध्ये सुधारणा दिसते. ओके, हे सगळे टाईप्स आपण बघितले इन्सोमनियाचे. आता आपल्या समजा ह्याच आजारामध्ये समजा त्या पर्सनला झोप येत नसेल, ओके, त्याच्यामध्ये जे ड्रग्ज आपण वापरणार आहे त्याला आपण म्हणूया हिप्नोटिक्स ऑर सेडेटिव्स. म्हणजे समजा एखादा पर्सन खूप हायपर ॲक्टिव्ह आहे, त्याला नॉर्मलाइज करायचं आहे किंवा त्याची ॲक्टिव्हिटी कमी करायची आहे, अशा वेळी जे आपण ड्रग वापरतो त्याला आपण म्हणूया हिप्नोटिक्स ऑर सेडेटिव्स. ओके, आपण चालू करूया. बघा, जसं आपण डेफिनेशन बागाशीच बघितली आहे, डेफिनेशन काय आपण परत एकदा रिवाइज करूया. बघा, सेडेटिव्स काय आहेत? येस फॉर स्मॉल डोस. ओके, स्मॉल डोसने काय होईल, फक्त पर्सन काल्म होईल, त्याचा जो अलर्टनेस आहे तो कमी होईल आणि त्याचं काय होईल, अजून रिस्पॉन्सिव्हनेस कमी होईल. पण पेशंट नॉर्मल स्लीप घेणार नाही किंवा नॉर्मली स्लीप त्याला येणार नाही किंवा झोपणार नाही तो. ओके, पण हायप्नोटिक्समध्ये काय असणार, तो पर्सन हायडोस ॲडमिनिस्टर करेल आणि जेव्हा हायडोस ॲडमिनिस्टर करेल तो ॲक्च्युली जशी आपली नॅचरल स्लीप आहे त्या स्लीप तो काही सुरुवात होईल त्याला यायला, झोपेल तो पर्सन. ओके, मग आपण डेफिनेशन करूया. बघा काय, Sedative drugs are the drugs or pharmacological agents which reduce the excitement, reduce the responsiveness and reduce the alertness of that person but does not produce as natural sleep. Okay, where hypnotic drugs are the same drugs as like of sedatives, but when we take in higher concentration it produce similar or प्रोड्यूस स्लीप ॲज अ नॅचरल वन. ओके, म्हणजे पूर्ण नॅचरल जशी आपण झोपतो तशी काय त्या ठिकाणी झोप येईल त्या पर्सनला किंवा तो पर्सन झोपेल. नंतर आपण क्लासिफिकेशन बघा, या ठिकाणी क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला आहे. क्लासिफिकेशनमध्ये बघा 3 मेन टाईप्स आहेत. पहिला असेल बार्बिच्युरेट्स, दुसरा असेल बेन्झोडायझेपिन्स आणि ऑदरमध्ये. ओके, बार्बिच्युरेट्स म्हणजे काय, बार्बिच्युरिक ॲसिडचे डेरिव्हेटिव्ह असणार आहेत. याच्यामध्ये परत क्लासिफिकेशन केलं बघा, लॉंग ॲक्टिंग,
शॉर्ट ॲक्टिंग, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग. आता लॉंग ॲक्टिंग म्हणजे काय असणार आहे की ते जास्त काळासाठी आपल्या बॉडीवर जर तो ड्रग आपण ॲडमिनिस्टर केला आपल्या बॉडीमध्ये, तर तो काय होईल, जास्त काळासाठी तरी काम करेल, मोर दॅन 12 hours. ओके, त्याला पण काय म्हणूया, लॉंग ॲक्टिंग. जर शॉर्ट ॲक्टिंग म्हणजेच काय, शॉर्ट ॲक्टिंग म्हणजे तो विदिन 10 minutes किंवा 15 minutes किंवा हाफ आवरमध्ये काय होईल, तो ड्रग इफेक्ट दाखवून बॉडीच्या बाहेर जाईल, याला पण शॉर्ट ॲक्टिंग. आणि अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग म्हणजेच काय, 10 मिनिटाच्या आतमध्ये तो सगळं बॉडीची प्रोसेस करून किंवा एडिमिया थ्रू काय होईल, बॉडीच्या बाहेर निघून जाईल, त्याचा इफेक्ट खूप कमी असणार, त्याला पण अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग. ते बघूया आपण पुढे. हेक्झोबार्बिटॉन काय आहे, हेक्झिटोन काय आहे, थायपेटोन सोडियम काय आहे. बघा काय असेल पहिलं, लॉंग ॲक्टिंगमध्ये बघा मेफोबार्बिटॉन, फिनोबार्बिटॉन. नंतर शॉर्ट ॲक्टिंगमध्ये बघा ब्युटोबार्बिटॉन, सेकोबार्बिटॉन, पेंटोबार्बिटॉन. नंतर अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंगमध्ये हेक्झोबार्बिटॉन, मिथोहेक्झिटोन अँड थायोपेंटोन सोडियम. सोडियम पण लिहित चाललं, सोडियम काय त्याचं सॉल्ट असणार आहे, विच इज इम्पॉर्टंट फॉर द सोल्युबिलिटी. त्यानंतर बेन्झोडायझेपिन्स असेल, बेन्झोडायझेपिन्समध्ये परत हिप्नोटिक ड्रग्ज आहेत. हिप्नोटिक्समध्ये बघा डायझेपाम दिलं आहे, फ्लोराझेपाम, नायट्राझेपाम, अल्प्राझोलम, टेमाझेपाम, ट्रायझोलम. ओके, हे सगळे काय आहेत, झेपाम जे ड्रग आहेत म्हणजे ते बेन्झोडायझेपिन ड्रग्ज असणार आहेत. नंतर अँटी एन्झायटी असेल, डायझेपाम असेल, ऑक्सिझेपाम असेल, लोराझेपाम, अल्प्राझोलम, क्लोनाझेपाम, क्लोरडायझेपोक्साइड. क्लोरडायझेपोक्साइड इज अ फर्स्ट बेन्झोडायझेपिन ड्रग विच इज डिस्कवर्ड. ओके, नंतर अँटी कन्व्हर्जंट असेल, अँटी कन्व्हर्जंटमध्ये परत बघा डायझेपाम, क्लोनाझेपाम, लोराझेपाम, क्लोबाझाम. आणि मसल रिलॅक्सरमध्ये काय असणार, डायझेपाम. हे सगळे ड्रग्स काय बेन्झोडायझेपिन्स आहेत, पण त्याची कॅटेगरी किंवा त्याचं फंक्शन काय वेगवेगळं असतात. बघा इथं दिलं हिप्नोटिक्स, इथं असेल अँटी एन्झायटी, इथं असेल अँटी कन्व्हर्जंट, मसल रिलॅक्सन. वॉट इज हिप्नोटिक्स आपण बघितलं आहे की जेव्हा हाय डोस आपण ड्रगचा घेऊया, तर तो काय करेल, बॉडीवर ॲज अ नॅचरल स्लीप इफेक्ट प्रोड्यूस करेल, म्हणजे तो पर्सन काय पूर्णपणे झोपून जाईल. नंतर अँटी एन्झायटी. आता दोन शब्द आहेत. अँटी म्हणजे अगेन्स्ट, कशाच्या अगेन्स्ट आहे, एन्झायटी. म्हणजे ज्या पर्सनला एन्झायटी आहे, चिंता आहे, काळजी आहे, अशा पेशंटमध्ये चिंता काळजी दूर केली जाते. त्याला आपण एन्झिओलायटिक पण बोलतो आणि त्यालाच आपण अँटी एन्झायटी पण बोलूया. ओके, त्यानंतर नेक्स्ट असेल अँटी कन्व्हल्जंट. वॉट इज अँटी कन्व्हल्जंट, अँटी म्हणजे अगेन्स्ट किंवा विरुद्ध. कशा विरुद्ध आहे, कन्व्हल्जनच्या. म्हणजे ज्या पर्सनमध्ये कन्व्हल्जन येतात आहेत की म्हणजेच इपिलेप्सी आपण त्याला फिटेने म्हणतो मराठीत. जर जे ड्रग्स ह्या इपिलेप्सीच्या कंडिशनमध्ये घेतल्यावर त्या पर्सनला इपिलेप्सीचा अटॅक येत नाही आहे, त्या ड्रग्जला आपण काय म्हणूया, अँटी कन्व्हर्जन. डेफिनेशन आपण काय बोलूया याला, दीज आर द ड्रग्स विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ कन्व्हर्जन. नेक्स्ट असेल मसल रिलॅक्सन. मसल रिलॅक्सन म्हणजेच काय, मसल रिलॅक्सन म्हणजे न्यूरोमस्क्युलर जंक्शनवर ॲक्ट करतील आणि त्या थ्रू काय केलं जाईल, जी ॲक्टिव्हिटी किंवा जे काय कॉन्ट्रॅक्शन त्या ठिकाणी मसलचं होतं आहे ते काय केलं जाईल, इनिबिट केलं जाईल आणि त्याच्यामुळे काय रिलॅक्स होतील मसल. नेक्स्ट बघा काय सांगितलं, ऑदर्समध्ये नॉन बेन्झोडायझेपिन हिप्नोटिक्स. ही नवीन कॅटेगरी आहेत बघा. झोपिक्लोन, झोल्पिडेम, झालेप्लोन, नंतर झोपिक्लोन, इटिझोलाम. हे काय नवीन कॅटेगरीचे ड्रग. याच्यामध्ये बघा झोपी ड्रग आहेत. झोप दिसते का, झोप का, हे काय सगळे झोप आणणारे ड्रग आहेत. म्हणजे हिप्नोटिक्स ड्रग असणारे. जेव्हा कधी आपण ड्रग घेणार आहे त्यानंतर काय होईल, तो पर्सन ॲज अ नॅचरल स्लीप ठिकाणी इंड्यूस होईल त्या पर्सनमध्ये आणि तो झोपून जाईल. आणि ऑदरमध्ये बघा सांगितलं ट्रायक्लोज सोडियम, मेलाटोनिन, रेमेल्टोन आणि सोरेक्झंट. ओके, हे काय ऑदर कॅटेगरीमध्ये किंवा आपण ऑदर हिप्नोटिक्स आपण त्याला म्हणूया. ओके, त्यानंतर आपण बार्बिच्युरेट्स हे पहिला कॅटेगरी किंवा पहिला क्लास ठिकाणी बघायला सुरुवात करूया. काय बघा बार्बिच्युरेट्स, आपण मगाशीच बोलतो बार्बिच्युरेट्स काय वेगळं काय नाही. बार्बिच्युरेट्स काय बार्बिच्युरिक ॲसिड आहे किंवा ते डिरिव्हेटिव्ज त्याने ॲनलॉग तयार केलेत, म्हणजे वेगवेगळे फंक्शन ग्रुप्स त्याला अटॅच केलेत, जेणेकरून त्याची जी ॲक्टिव्हिटी असेल ती वाढेल किंवा ड्युरेशन ऑफ ॲक्शन त्या ठिकाणी वाढणार आहे. ओके, बघूया आपण काय बघा. बार्बिच्युरेट्स आर द CNS डिप्रेसंट डिराइव्ड फ्रॉम द बार्बिच्युरिक ॲसिड. बार्बिच्युरिक ॲसिडपासून तयार झालेलं आहे. फर्स्ट सिंथेसाइज इन 20th century, 20व्या शतकामध्ये त्या ठिकाणी तयार केलं गेलं आहे किंवा सिंथेसाइज केलं गेलं आहे. देअर इफेक्ट्स रेंज फ्रॉम द सिडेशन टू द हिप्नोसिस, ॲनेस्थेशिया अँड कॉमा डिपेंडिंग ऑन द डोस. म्हणजे जसं आपण डोस घेऊया, डिपेंड त्याचा डोस किती घेतो आहे त्यानुसार काय होईल त्या ठिकाणी ॲक्शन दाखवली जाईल. जसं आपण मगाशीच बोललो, जर हार्ड ड्रग आपण थोड्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेतला तर तो काही इफेक्ट दाखवणार आहे, सिडेशन दाखवेल. जर त्यापेक्षा आपण जास्त डोस घेतला तर काय दाखवेल, तो हिप्नोसिस दाखवेल. जर त्याच्याहीपेक्षा जास्त डोस घेतला तर तरी काय होईल, ॲनेस्थेशिया इफेक्ट दाखवेल. आणि जर त्याच्याही जास्त ड्रग घेतला तर कोमा दाखवेल. आणि त्यानंतर जर आपण अजूनही डोस वाढवला तर त्या पर्सनला काय होईल, त्या पर्सनची ऑल सिस्टीम फेल्युअरमुळे त्या ठिकाणी डेथ होईल. ओके,
largely replaced by the safer agents like benzodiazepines but still used in the specific clinical situations. म्हणजे ह्या जे बार्बिच्युरेट ॲसिडचे जे ड्रग्ज आहेत ओके हे वाले याला सगळ्यांना काय केलं आपलं रिप्लेस करून टाकलं बेंझोडायझेपिन्स. कारण का हे सेफ आहेत. यांनी जी ॲनेस्थेशिया जी कंडिशन आहे ती अचीव होते ती कसं सेफर कंडिशन त्या ठिकाणी होईल किंवा ते डोस जो आहे तो आपण त्या ठिकाणी व्यवस्थित देऊ शकूया किंवा जे साईड इफेक्ट्स आहेत ते पण त्या ठिकाणी कमी असतील बेंझोडायझेपिनचे. पण काही काही कंडिशनमध्ये अजूनही त्या ठिकाणी केले जातील यूज केले जातील हे कोणते बार्बिच्युरेट्सचे. ओके बघूया आपण परत क्लासिफिकेशन रिवाईज करूया. काय बा क्लासिफिकेशन ऑफ बार्बिच्युरेट्स क्लास वाईज केलं म्हणजे ड्युरेशन ऑफ ॲक्शन अकॉर्डिंग टू द ड्युरेशन ऑफ ॲक्शन केले क्लासिफिकेशन केलं गेलं आहे. पहिलं असेल लॉंग ॲक्टिंग मोर दॅन 6 hours 6 तासापेक्षा जास्त इफेक्ट तो दाखवत असेल त्याच्यामध्ये बघा कोणते ड्रग आहेत फिनोबार्बिटल असेल मेफोबार्बिटल असेल. शॉर्ट ॲक्टिंग 3 to 6 hours. आता हे जे हावर्स आहेत किंवा हे जे ड्युरेशन आहे ते भरपूर बुक्समध्ये वेगवेगळे दिले आहे. काहीमध्ये 12 hours जास्त दिलेलं आहे काहीमध्ये 12 hours मिनिमम दिलेलं आहे अप टू 10 hours दिले असं दिलेलं आहे. ओके तर तुम्ही चेक करून घेशाल किंवा हे लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे शॉर्ट ॲक्टिंगमध्ये काय असेल 3 to 6 hours त्याच्यामध्ये पेंटोबार्बिटल असेल सेकोबार्बिटल असेल बिटोबार्बिटल असेल. आणि अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंगमध्ये बघा काय सांगितलं थायपेटोन सोडियम असेल मिथोहेक्झिटोल असेल आणि हेक्झोबार्बिटल असेल. हे काय आहेत लेस दॅन 30 जनरल यूज इन ॲनेस्थेशिया इंड्यूस ॲनेस्थेशिया म्हणजे ॲनेस्थेशिया चालू करण्यासाठी त्या पर्सनला बेशुद्ध करण्यासाठी किंवा त्याला भूल देण्यासाठी हा ड्रग या ठिकाणी वापरला जाईल. पण तो 30 मिनिटांमध्ये त्याचा स्वतःचा इफेक्ट दाखवून बॉडीच्या बाहेर निघून येतो. ओके हे झालं क्लासिफिकेशनबद्दल. क्लासिफिकेशन आपण परत रिवाईज करूया. क्लासिफिकेशनमध्ये 3 क्लास आहेत. एक असेल लॉंग ॲक्टिंग म्हणजे 6 तासापेक्षा जास्त ॲक्शन दाखवणारा. शॉर्ट ॲक्टिंग म्हणजे 6 ते 3 तासापर्यंत ॲक्शन दाखवणारा. आणि अल्ट्रा शॉर्टिंगमध्ये 30 मिनिट्सपेक्षा कमी ॲक्शन दाखवणारा. लॉंग ॲक्टिंगमध्ये फेनोबार्बिटॉन आहे मेफोबार्बिटॉन आहे. त्यानंतर शॉर्ट ॲक्टिंगमध्ये पेंटोबार्बिटॉन आहे सेकोबार्बिटॉन आहे बिटोबार्बिटॉन आहे. आणि अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंगमध्ये काय बघा थायोपेंटोल सोडियम आहे मिथोहेक्झिटोल आहे आणि हेक्झोबार्बिटल आहे. ओके त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया. हे जे ड्रग आहेत जे हिप्नोसिस असेल किंवा सिडेशन ॲक्शन ती कशी प्रोड्यूस करत आहे त्याला आपण म्हणूया हाऊ द ड्रग प्रोड्यूस ॲक्शन ऑर इफेक्ट ऑन द बॉडी त्याला आपण म्हणतोय फार्मॅको डायनॅमिक. ओके त्याच्यामधला पहिला पॉईंट असेल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजे तो ड्रग कोणत्या रिसेप्टर थ्रू ॲक्शन दाखवतो की रिसेप्टर थ्रू ॲक्शन दाखवतो की रिसेप्टर विदाउट ॲक्शन दाखवतो हे आपल्या या ठिकाणी बघायचं आहे. प्रिन्सिपल आपण बघूया आधी प्रिन्सिपल आपण परत रिवाईज करूया. कोणकोणते प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहेत. ड्रग ॲक्शनचे प्रिन्सिपल कोणते आहेत. SID-CR काय SID-CR S फॉर स्टिम्युलेशन I फॉर इरिटेशन D फॉर डिप्रेशन C फॉर सायटोक्सिएशन आणि R फॉर रिप्लेसमेंट. याच्यामधले कोणते ॲक्शन दाखवत आहे तो आज दाखवणार आहे D फॉर डिप्रेशन. ओके म्हणजेच ॲट द एंड आपला जो रिसेप्टर असेल तो काय ठिकाणी डिप्रेसिव्ह इफेक्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस करेल. पण तो कोणा थ्रू करणार आहे. ओके तो काय करणार आहे गाबा रिसेप्टरवर ॲक्ट करणार आहे. पण बघूया काय बघा मेकॅनिझम. बार्बिच्युरेट्स बाइंड टू द गाबा ए रिसेप्टर डिफरंट साईड दॅन बेंझोडायझेपिन्स. बघा या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केला आहे की ते बघा अल्फा सब युनिट आहे बीटा सब युनिट आहे आणि गाबा सब युनिट आहे. हा पूर्णपणे काय या ठिकाणी गाबा रिसेप्टरचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये बघा काय सांगितलं आहे की अल्फा रिसेप्टर आहे अल्फा सब युनिट आहे बीटा आहे आणि गॅमा आहे. हे 7 किंवा आपण याला हेप्टा स्ट्रक्चर म्हणूया. याच्यामध्ये काय की जेव्हा कधी याच्यावर रिसेप्टर जाऊन ह्या रिसेप्टरवर ड्रग जाऊन बाइंड करेल. आता त्या ठिकाणी स्पेसिफिक त्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे. बघा बेंझोडायझेपिनची साईट दिसते ही काय बेंझोडायझेपिन ड्रग बाइंड होण्याची साईट आहे. ही काय गाबा म्हणजे जो गॅमा ब्युट्रिक ॲसिड असेल जो ॲगोनिस्ट आहे याचा हा बाइंड करण्याची जागा आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी दिले बघा बार्बिच्युरेट साईट. त्यानंतर नेक्स्ट असेल स्टेरॉइडल ॲनास्थेटिक्स लाईक अँजिओजेनिक्स ड्रग्स हे या ठिकाणी जाऊन बाइंड करतील किंवा पिक्रोडायझिन जो कन्व्हर्जंट इफेक्ट या ठिकाणी प्रोड्यूस करतो CNS स्टिम्युलंट ड्रग आहे याची साईट इट आहे. म्हणजेच काय बेंझोडायझेपिनवर भरपूर साऱ्या काय ड्रग्स बाइंड करण्याच्या वेगवेगळ्या साईट्स आहेत. ओके वेगवेगळ्या ड्रगच्या वेगवेगळ्या साईट त्या ठिकाणी आहेत. आणि जो आपण ड्रग टाकूया म्हणजे बार्बिच्युरेट टाकल्यानंतर तो बार्बिच्युरेटच्या साईटवर जाऊन बाइंड करेल. जर आपण बेंझोडायझेपिन दिलं तर बेंझोडायझेपिन त्या ठिकाणी जाऊन बाइंड करेल. पण यांचं ॲट द एंड एकच इफेक्ट असणार आहे तो काय CNS डिप्रेशन. आणि सेमच वे थ्रू करणार आहे आपण ते पण बघूया. बघा काय करत आहे दे एनहान्स गाबा ॲक्शन बाय प्रोलॉंगिंग द ड्युरेशन ऑफ क्लोराइड चॅनल ओपनिंग. म्हणजेच जेव्हा कधी हा जो बार्बिच्युरेट ड्रग आहे तो ड्रग जेव्हा कधी आपलं बॉडीच्या रिलेटेड या गाबा रिसेप्टर जाऊन बाइंड करेल या ठिकाणी
तर तो काय करेल, ही जी गाबाची ओपनिंग आहे ज्या थ्रू काय होतं आहे, क्लोराईड चॅनल किंवा क्लोराईड आयन्स आतमध्ये येतात आहे, हे काय होईल, जास्त काळासाठी ओपन ठेवेल. आणि जास्त काळासाठी ओपन ठेवल्यानंतर काय होईल, जास्त क्लोराईड आयन्स आउटसाईड द सेल ECF टू ICF मूव्ह होतील. ओके, ECF टू ICF काय होतील, मूव्ह होतील. आणि ECF टू ICF मूव्ह झाले म्हणजे क्लोराईड चॅनल आपण क्लोराईड आयन्स आतमध्ये गेले. आपल्याला माहिती आहे क्लोराईड काय असेल, क्लोराईड स्पेलिंग आहे H फॉर हायपरपोलरायझेशन. आणि हायपरपोलरायझेशन म्हणजेच काय, CNA डिप्रेशन. ओके, किंवा त्या बॉडी ऑर्गन्स काय होतो, तो पार्ट डिप्रेस होतो. आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय होईल, जेव्हा कधी बार्बिच्युरेट ड्रग आपण त्या ठिकाणी बॉडीमध्ये टाकला, तो गाबा रिसेप्टरच्या त्या बार्बिच्युरेट साईटवर जाऊन बाइंड करेल. आणि जी साईट ओपनिंग आहे म्हणजे क्लोराईड चॅनल असेल ते काय होईल, जास्त काळासाठी ओपन ठेवणार आहे. जास्त काळासाठी ओपन राहिल्यामुळे काय होईल, जास्त क्लोराईड आयन्स आतमध्ये जातील आणि हायपरपोलरायझेशन त्या ठिकाणी होईल. आता डिपेंडेंट डोसवर, ओके, आपल्याला माहिती आहे डोसनुसार टेक्निकली ॲक्शन दाखवलं जाईल. डोस काय, जर आपण कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये ड्रग घेतला तर तो काय होईल, सिडेशन इफेक्ट दाखवेल. जर त्याच्यापेक्षा जास्त, याच्यापेक्षा थोडा जास्त ड्रग घेतला तर आपण तो काही ठिकाणी हिप्नोटिक इफेक्ट दाखवेल. जर हाही जास्त घेतला त्यानंतर काय होईल, आपल्याला ॲनेस्थेटिक इफेक्ट भेटेल. याच्यापेक्षा पण जास्त घेतला तर तो पर्सन कोमामध्ये जाईल. आणि जर याच्यापेक्षा पण ड्रग आपण कॉन्सन्ट्रेशन जास्त घेतलं तो पर्सन काय होईल, त्या पर्सनची डेथ होईल. हे आपल्याला सिक्वेन्स माहिती पाहिजे. ॲट हाय डोस दे कॅन डिरेक्टली ॲक्टिवेट गाबा ए रिसेप्टर इव्हन विदाऊट गाबा. म्हणजेच जर आपण डोस जास्त दिला तर ह्या गाबाची काही काम नाही. ओके, ह्या गाबाच्या कॉपरेशनमध्ये आपली जी ॲक्शन चालली आहे याची गरज नसेल. डिरेक्ट बार्बिच्युरिक ॲसिडच काय करेल, ह्या पूर्ण गाबा रिसेप्टरला काय करेल, ॲक्टिवेट करेल आणि क्लोराईड चॅनल ओपन करेल. आणि त्या थ्रू काय करेल, जी क्लोराईडची चॅनलची मुवमेंट आहे, क्लोराईड आयनची मुवमेंट आहे ती काय करेल, रेग्युलेट करेल. आणि हायपरपोलरायझेशन झाल्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी बॉडी किंवा आपली CNS काय डिप्रेस केली जाईल फ्रॉम सिडेशन टू द कोमा. हे झाले मेकॅनिझम. ओके, जर मेकॅनिझम तुम्हाला अजून ॲनिमेशनमध्ये पाहिजे असेल तर यूट्यूबवर तुम्ही सर्च करा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बार्बिच्युरेट्स. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया की हेच गाबा रिसेप्टर कुठे कुठे आहेत आणि त्याची ॲक्शन कुठे कशी दाखवणार आहे. ओके, ऑर्गन सिस्टीमनुसार आपण त्या ठिकाणी बार्मेकोडायनेमिक इफेक्ट बघत असतो, त्याला आपण फार्मेकोलॉजिकल इफेक्ट म्हणूया. फर्स्ट भाग काय, सेंट्रल नर्वस सिस्टीम. जर हा ड्रग सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ॲक्शन दाखवत असेल किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीममधल्या गाबा रिसेप्टरवर ॲक्शन दाखवत असेल तर तो काय इफेक्ट दाखवणार आहे बघा. डोस डिपेंडंट CNA डिप्रेशन. आपल्याला माहिती आहे जर कमी कॉन्सन्ट्रेशन घेतलं तर सिडेशन दाखवेल. जर त्याच्यापेक्षा थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशन घेतलं तर हिप्नोसिस दाखवेल. त्याच्यापेक्षा थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशन घेतलं किंवा डोस घेतला तर ॲनेस्थेशिया दाखवेल. त्याच्यापेक्षा जास्त डोस घेतला तर कोमा दाखवेल. आणि जर जास्तीत जास्त डोस घेतला तर काय असणार त्या ठिकाणी, डेथ पण त्या पर्सनची होऊ शकते. आणि त्याचबरोबर तो अँटी कन्व्हर्जन इफेक्ट पण त्या ठिकाणी दाखवेल, फिनोबार्बिटल. ओके, हे झालं सेंट्रल नर्वस सिस्टीमवर इफेक्टचं. तर नेक्स्ट असेल रेस्पिरेटरी सिस्टीम. जर हा CNSवर ॲक्ट करतो, आपल्याला माहिती आहे CNSमध्ये भरपूर सारे मोटार एरियाज आहेत, भरपूर सारे फंक्शनल एरियाज आहेत. समजा त्याच्यामध्ये पण रेस्पिरेटरी सिस्टीमवर जो रेस्पिरेटरी सिस्टीमचा एरिया आहे त्याच्यावर ॲक्ट केलं तर काय होईल बघा, रेस्पिरेटरी डिप्रेशन डोस रिलेटेड. जर जास्तच खूप डोस त्या ठिकाणी दिला गेला तर काय होईल, सप्रेस मेडुलर रेस्पिरेटरी सेंटर आणि मे कॉजेस रेस्पिरेटरी फेल्युअर. म्हणजे तो पर्सन श्वास घेऊ शकणार नाही. डीप ब्रीथपासून तो शॅलो ब्रिथिंगला येईल. म्हणजे भरपूर सारा श्वास घेण्यापासून तो एकदम वरच्यावर श्वास घेऊ शकेल आणि त्या काही वेळानंतर तो श्वास घ्यायचा थांबून जाईल. कारण का, पूर्ण इंटरकोस्टल मसल रिलॅक्स झालेत. म्हणजे छातीचा पिंजरा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होणार नाही, डायफ्रॅगम त्या ठिकाणी खाली जाणार नाही आणि जो फेल्युअर त्या ठिकाणी दिसणार त्याला आपण म्हणूया रेस्पिरेटरी फेल्युअर. हे कशामुळे होईल, जर खूपच जास्त डोस घेतला तर. मिनिमल डोसला काय येतो, फक्त रेस्पिरेटरी डिप्रेशन म्हणजे शॅलो ब्रिथिंग म्हणजे वरच्यावर श्वास घ्यायला तो पर्सन सुरुवात करेल. त्यानंतर नेक्स्ट भाग काय सांगितलं, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर डिप्रेसिव्ह इफेक्ट आहे. म्हणजेच काय बघा, माइल्ड हायपोटेन्शन इस्पेशली विथ IV यूज ड्यू टू डिक्रीज कार्डियक आउटपुट अँड व्हॅसोडायलेशन. म्हणजे हे ड्रग दिल्यामुळे काय होईल, व्हॅसोडायलेशन होईल. आणि जेव्हा कधी व्हेसल डायलेट होतात, ओके, व्हेसल डायलेट होतात त्याचं काय, ब्लड प्रेशर नक्कीच कमी होतं. कारण ब्लड प्रेशर काय, इट इज अ प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरी. जेवढी वॉल ऑफ आर्टरी लांब जाणार तेवढं काय तिथे प्रेशर कमी केलं जाईल. ओके, कळलं आहे. आणि त्याचबरोबर कार्डियक आउटपुट, कार्डियक ॲक्टिव्हिटी पण कमी केली जाईल. जेव्हा कधी आपण डिप्रेसिव्ह ड्रग्स बॉडीमध्ये टाकतो त्याची काय होईल, ॲक्टिव्हिटी कमी होईल. आणि लिव्हरवर पण काय इफेक्ट बघा, इंड्यूस लिव्हर एन्झाईम CYP450. आपल्याला माहिती हे काय बार्बिच्युरेट ड्रग्स आहेत, हे काय
आपण बघितलं ना फिनोबार्बिटॉनचं प्रॅक्टिकल, हे काय मायक्रोझोमल एन्झाईम एन्ड्युसर, म्हणजेच काय होईल लिव्हरवर स्टिम्युलेशन ॲक्शन आहे. आणि जर ह्या ड्रगबरोबर दुसरा ड्रग घेतला तर त्याची काय होईल, त्या ड्रगची ॲक्टिव्हिटी कमी होणार आहे, त्याचं काय होईल मेटाबॉलिझम फास्ट होईल आणि त्याच्यामुळे काय त्या ड्रगची ॲक्टिव्हिटी कमी होईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा रिनल सिस्टीमवर काय इफेक्ट आहे, डिक्रीज रिनल ब्लड फ्लो अँड GFR ॲट हाय डोस. म्हणजेच ब्लड आपल्याला माहिती आहे, इथंच बघितलं आपण कार्डियक आउटपुट काय झालं कमी झाले, म्हणजे ऑर्गनकडं सगळ्याकडं ब्लड कमी जाणार आहे. म्हणजेच लिव्हरकडं पण रिनल म्हणजे किडनीकडं पण ब्लड कमी जाईल. आणि जर आपल्याला माहिती आहे जर ब्लड फ्लो कमी झाला तर युरिन प्रोडक्शन कमी होईल. ओके, कळालं. तर मस्कुलोस्केलेटल सिस्टीम, मसल रिलॅक्स आपण बघितलं मग अशी, जर स्केलेटल मसल सिस्टीमवर इफेक्ट दाखवत असेल किंवा जो एरिया तो कंट्रोल करतो आहे त्याच्यावर ॲक्शन दाखवत असेल, तो काय डिप्रेस केलं जाईल आणि जे मसलचं कॉन्ट्रॅक्शन आहे ते थांबवलं जाईल आणि रिलॅक्सेशन त्याच्याने दिसणार आहे. नंतर गॅस्ट्रोएंटेरिक सिस्टीमवर बघा काय इफेक्ट आहे, डिप्रेस GI मोटिलिटी मे रिड्यूस सिक्रिशन. जर हा ड्रग त्या ठिकाणी GIवर आपण ॲक्ट करत असेल तर काय केलं जाईल, जे सिक्रिशन आहे ते कमी केले जातील आणि त्या ठिकाणी जी मोटिलिटी आहे ती पण काय केलं जाईल, कमी केली जाईल. म्हणजे मे कॉजेस कॉन्स्टिपेशन पण त्या ठिकाणी होऊ शकेल. कारण का मोटिलिटी नॉर्मल असले तर बरोबर व्यवस्थित काय पेरिस्टाल्टिक मुवमेंट असल्यामुळे काय फूड किंवा त्या ठिकाणी बॉवेल तो पास केला जाईल. पण जर त्याची मोटिलिटी कमी झाली तर बॉवेल तिथेच राहील पण ॲब्सॉर्प्शन तर चालूच आहे, वॉटर त्याच्यामधलं ॲब्सॉर्ब केलं जाईल आणि त्या ठिकाणी पुढे जाऊन कॉन्स्टिपेशन त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर स्किन अँड म्युकोसा. स्किन अँड म्युकोसावर बघा काय इफेक्ट आहे, ॲलर्जिक रिॲक्शन त्या ठिकाणी दाखवले जातील. ॲलर्जिक रिॲक्शन म्हणजेच काय की जेव्हा कधी म्हणजे रॅशेससारखे अर्टिकेअर, व्हॉट इज अर्टिकेअर आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जसं पुढे येते पित्त, माहिती आहे सगळं पित्त कसं होतं तसं. ओके, तसं अर्टिकेअर म्हणजे व्हॅसोडायलेशन होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, व्हॅसोडायलेशन झाल्यामुळे काय होईल त्या ठिकाणी रक्त म्हणजे जे फ्लुइड आहे ते साठेल प्लाझ्मा आणि त्या डिसऑर्डरला आपण काय होणार आहे अर्टिकेरिया म्हणे. ओके, आणि लास्ट असेल रियर विच इज अ स्टीवन जॉन्सन सिंड्रोम. ओके, स्टीवन जॉन्सन सिंड्रोम बघा सिरियस डिसऑर्डर आहे स्किनचा आणि म्युकस मेम्ब्रेनचं आणि याच्यामध्ये काय केलं जाईल मेडिकल कंडिशन, नॉट मेडिकल कंडिशन. याच्यामध्ये काय होईल जे इपिडर्मल सेल्स आहेत त्याचं नेक्रोसिस, त्या सेल काय ते डेड होतील. काही कारण असू शकतं, वेगवेगळे ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये, अँटीप्लेप ड्रग असेल, ॲलिप्रोनॉल असेल, भरपूर सारे ड्रग्जमुळे ठिकाणी हे रिॲक्शन होत असतात. ओके, सल्फोनामाइडमध्ये पण होत असतं. ठीक आहे, हे भरपूर सारे ड्रग्ज आहेत त्याच्यामुळे काय होतं हे स्किनचे रिॲक्शन, त्याला आपण स्टीवन जॉन्सन सिंड्रोम म्हणूया किंवा रेड पॅचेस बॉडीवर येणे, याला आपण स्टीवन जॉन्सन सिंड्रोम. आता ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन बघूया. ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे काय की ते थेरॅपेटिक डोसला आपण ड्रग घेतला थेरॅपेटिक डोसलावर, पण त्याच्यामुळे काय होईल त्या ठिकाणी बॉडीवर अनडिझायरेबल इफेक्ट त्या ठिकाणी बॉडीवर दिसतील, त्याला आपण म्हणूया ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. म्हणजे ड्राउझिनेस, लिथर्जी. आता होणारच ड्राउझिनेस का होईल, कारण आपली बॉडी काय होते डिप्रेस होते आणि त्याच्यामुळे डिप्रेसमुळे काय होईल मरगळाल्यासारखं वाटेल, थोडंसं लो फील होईल, तर आपण ड्राउझिनेस म्हणूया. आणि नेक्स्ट असेल लिथर्जी म्हणजे थकवा आल्यासारखं वाटेल. नंतर इम्पेड कॉन्सन्ट्रेशन कोऑर्डिनेशन, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनवर म्हणजे एका गोष्टीवर लक्ष राहणार नाही आणि कोऑर्डिनेशन म्हणजे हातामध्ये किंवा आपण जे बोलतो आहे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन राहणार नाही. रेस्पिरेटरी डिप्रेशन होईल, टॉलरन्स होईल किंवा डिपेंडन्स. जर आपण ड्रग हा रिपीटेडली परत घेत राहिलो तर ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आपण माहिती आहे टॉलरन्स म्हणजेच काय, वेन वी ॲडमिनिस्टर ड्रग रिपीटेडली ऑन आफ्टर सम टाईम इंटरवल्स टू प्रोड्यूस ऑप्टिमम रिस्पॉन्स वी हॅव टू इन्क्रीज द डोस ऑफ ड्रग. म्हणजे ड्रगचा डोस करावा लागेल थोड्या जर आपण भरपूर दिवस वापरत असू तर ड्रगचा डोस वाढवावा लागेल टू अचीव द सेम रिस्पॉन्स. ओके, आणि डिपेंडन्स म्हणजे काय, तो ड्रगची गरज असेल. ओके, म्हणजे तो ड्रग सवय लागेल, आपण त्याला म्हणजे ॲडिक्शन पण होऊ शकेल. हँगओव्हर इफेक्ट इस्पेशली विथ द लॉंग ॲक्टिंग ड्रग्स, म्हणजे फिनोबार्बिटॉन असेल, मेफोबार्बिटॉन असेल, हा ड्रग आपण खाल्ला तर हँगओव्हर म्हणजे दुसऱ्या दिवशी पण झोप आल्यासारखं वाटणे. स्टीवन जॉन्सन सिंड्रोम आपण बघितलं, रिअर पॅचेस स्किन होईल रेड पॅचेस म्हणून. नंतर पॅराडॉक्झिकल एक्साइटमेंट इन एल्डर ऑर चिल्ड्रन. पॅराडॉक्झल म्हणजेच काय, अचानक बॉडीमध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे ती वाढणे. ओके, कळत आहे, त्याला आपण म्हणूया पॅराडॉक्झल एक्साइटमेंट. नंतर कॉन्ट्राइंडिकेशन. कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे अशा कोणत्या कंडिशन आहे त्याच्यामध्ये हा ड्रग ॲडमिनिस्टर करायचा नाही. बघा रेस्पिरेटरी डिसऑर्डर म्हणजे एखाद्याला COPD म्हणजे त्याच्या आधीच श्वास कमी आहे आणि आपला ड्रग दिल्यानंतर अजून श्वास कमी होतो आहे,
म्हणजे त्या पर्सनला काय होईल, अजून त्रास होईल आणि पर्सनची काय डेथ ठिकाणी होऊ शकेल. म्हणून आपण ड्रग वापरायचं नाही. लिव्हर इम्पेअरमेंटमध्ये का नाही वापरायचं, कारण का लिव्हरचे काय होतात, एन्झाईम इंड्यूस केले जातात आणि एन्झाईम आधीच आधीच डॅमेज आहे किंवा काहीतरी डिसऑर्डर्स आहेत आणि त्याच्यामध्ये जर त्याची ॲक्टिव्हिटी आपण वाढवली तर तो काय होईल, लिव्हरचा थोडा इश्यू होईल आणि लिव्हर मे चान्सेस द लिव्हर फेल्युअर, म्हणजे लिव्हर पण फेल होऊ शकतं. हिस्ट्री ऑफ ड्रग ॲब्यूज ऑर डिपेंडन्स, म्हणजे जर त्याने आधीच्या काळामध्ये त्याला ड्रग ॲब्यूज करतो किंवा ड्रग वापर करतो आहे आणि किंवा त्याला सवय पण आहे किंवा ॲडिक्शन होता त्याला आधी, तर त्या पर्सनला तो ड्रग द्यायचा नाही. ओके. पोरफायरिया. व्हॉट इज पोरफायरिया? पोरफायरिया इज अ ॲबनॉर्मल डिसऑर्डर ऑफ द ब्लड, म्हणजे ब्लडमध्ये जे काही सबस्टन्स आहेत, कंपोनंट्स आहेत, यांच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन असेल त्याला आपण ॲनेमिया म्हणतो आहे, हिमोग्लोबिन कमी झालं तर. ओके. सेल्सचं कमी झालं तर आपण सायटोपेनिया म्हणतो, म्हणजे इरिथ्रोसायटोपेनिया असेल, ल्युकोपेनिया असेल. पेनिया म्हणजे कमी. असे कोणतेही आजार, हे सगळे आजार आपले पोरफायरियाच्या अंडर्स येतात आणि मग यालाच आपण त्याला काय म्हणूया, की पोरफायरिया कंडिशनमध्ये आपण हा ड्रग वापरणार नाही. नंतर प्रेग्नन्सी. रिस्क ऑफ द फिटल सीन डिप्रेशन अँड डिपेंडन्स, म्हणजे त्या पर्सनमध्ये, त्या प्रेग्नंट वुमेनमध्ये आपण ड्रग दिला तर सीएनए डिप्रेस होऊ शकते, त्याची ब्रेनचं डेव्हलपमेंट चालू आहे, ती ब्रेन काय डिप्रेस होऊ शकते आणि मुलाची त्या फिटसची ॲक्टिव्हिटी कमी होऊ शकते. किंवा जर आपण रिपीटेडली त्या प्रेग्नंट वुमेनमध्ये ॲडमिनिस्टर करत असो तर त्या प्रेग्नंट वुमेनबरोबरच त्या पर्सनला, म्हणजे त्या छोट्या मुलाला पण त्या डिपेंडन्स ठिकाणी जाणवेल. ठीक आहे. तर ड्रग इंट्रॅक्शन बघा. ड्रग इंट्रॅक्शन म्हणजेच काय, की हा ड्रग अजून एखाद्या ड्रग बरोबर घेतला तर त्याची रिॲक्शन काय होते. ड्रग इंट्रॅक्शन. ओके. बघा, पोटंट एन्झाईम इंड्युसर, म्हणजे हा जो ड्रग आहे फिनोबार्बिटॉन किंवा बार्बिच्युरेट, सगळे ड्रग हे काय पोटंट एन्झाईम इंड्युसर्स आहेत. इन्क्रीज मेटाबॉलिझम ऑफ अदर ड्रग्स, म्हणजे याच्याबरोबर समजा आपण दुसरे ड्रग्स घेतले तर नक्कीच काय झालं की त्या ड्रगची ॲक्टिव्हिटी कमी होणार आहे. का कमी होते, कारण जर मेटाबॉलिझम वाढलं तर मेटाबॉलिझम वाढल्यामुळे काय होईल, ड्रगचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन काय होणार आहे, कमी होईल. आपल्याला माहिती आहे रिलेशन त्याचं आहेच, म्हणजे मेटाबॉलिझम झाल्यानंतर ड्रग काय होतं, एक्सक्रिटेबल फॉर्ममध्ये होतं आणि एक्सक्रिटेबल फॉर्ममध्ये झाल्यानंतर ड्रग बॉडी काय करेल, एक्सक्रीट करून टाकेल आणि मग ड्रगची ॲक्शन काय होईल, कमी होईल. म्हणून या पोटंट एन्झाईम इंड्युसर्स बरोबर, म्हणजेच बार्बिच्युरिक ॲसिड बरोबर वारफारीनसारखा ड्रग घ्यायचा नाही. वारफारीनसारखा ड्रग घेतला तर काय होईल, त्या ठिकाणी जी थेरपी आहे, म्हणजे जी अँटीकोॲग्युलेशन थेरपी आहे, त्या ठिकाणी फेल होईल. किंवा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह ड्रग्स त्या ठिकाणी वापरले तर ती पण काय होईल, त्या ठिकाणी फेल होईल अँड मे चान्सेस ऑफ ब्लड कोॲग्युलेशन किंवा त्या ठिकाणी प्रेग्नन्सी डेव्हलप होण्याचे चान्सेस आहेत. त्या नेक्स्ट असेल ॲडिटिव्स सीन डिप्रेशन विथ अल्कोहोल, अँटीस्टॅमिनिक्स अँड बेन्झोडायझेपिन्स ऑर ऑपॉइड्स. हे ड्रग्स काय करतात, बॉडीवर आधीच डिप्रेशन इफेक्ट दाखवतात आणि जर तुमचा हा ड्रग अजून त्याच्यामध्ये सीएनए डिप्रेशन इफेक्ट दाखवत असेल तर ह्यांचा काय सिनर्जिटिक इफेक्ट होईल किंवा ॲडिशनल इफेक्ट होईल. आणि सीएनए डिप्रेशन फॉर एक्झाम्पल नॉर्मली आपण फिनोबार्बिटॉन घेतला तर तो काय करतो आहे, मोर दॅन 6 hours इफेक्ट दाखवतो आहे. पण जर तो अल्कोहोलबरोबर घेतला तर काय दाखवेल, मोर दॅन 8 hours दाखवेल. म्हणजे +2 काय झालेत, ह्या दोघांचा इफेक्ट ॲडिशन इफेक्ट या ठिकाणी दाखवलेला गेला आहे. ओके. त्यानंतर बघा सांगितलं काय, रिड्यूस इफेक्टिव्हनेस ऑफ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह अँड अँटीकोॲग्युलंट्स, या ठिकाणी दाखवलं आपण वरतीच लिहिलं आहे. ओके. ह्या गोष्टी ड्रग इंट्रॅक्शन. म्हणून हा ड्रग दुसऱ्या ड्रगबरोबर कधी घ्यायचा कधी नाही घ्यायचा आपण त्या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. याला पण ड्रग इंट्रॅक्शन बघूया. तर नेक्स्ट असेल थेरॅप्युटिक ॲप्लिकेशन, म्हणजे हे ड्रग्ज आहेत ते कोणत्या कंडिशनमध्ये किंवा कोणत्या डिसऑर्डरमध्ये, कोणत्या डिसमध्ये यूज केले जाते, आपण म्हणूया थेरॅप्युटिक ॲप्लिकेशन ऑर युजेस ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रग. इनसोमनिया, म्हणजेच इनसोमनिया म्हणजे त्या पर्सनला झोप येत नसेल त्या कंडिशनमध्ये आपण हा ड्रग वापरला जाईल. कोणते ड्रग वापरले जातील, सेकोबार्बिटॉल, पेंटोबार्बिटॉल. हे रिअरली वापरतात. का रिअरली, कारण याला रिप्लेस केलेत आपले कोणत्या ड्रग रिप्लेस केले, डायझेपाम. ओके. त्यानंतर सीझर्स ऑफ इपिलेप्सी, म्हणजे एखाद्याला फिट येत असेल, ती फिट होऊ नये म्हणून का आपण हा ड्रग वापरणार. इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जी ब्रेनमध्ये आहे ती कमी केली जाईल. त्यानंतर नेक्स्ट असेल इंडक्शन ऑफ ॲनेस्थेशिया, थायोपेंटल सोडियम तरीके वापरलं जाईल. प्री ऑपरेटिव्ह सिडेशन, म्हणजे प्री ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन व्हायच्या आधी प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशनमध्ये आपण हा ड्रग वापरू शकतो, म्हणजे पेंटोबार्बिटॉलसारखा. कंट्रोल ऑफ इन्क्रीज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर, जर ब्रेनमध्ये किंवा जे स्कलमध्ये प्रेशर वाढलं आहे तर काही कारण असू शकतं. जर CSFचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्या ठिकाणी व्हॉल्यूम वाढलं ते कारण असेल. दुसरं कारण असेल त्या ठिकाणी इन्फेक्शन झालं, इन्फ्लेमेशन झालं ते असेल, किंवा अजून एखादी ब्रेन इंजुरी असेल. ओके. अशा भरपूर सारे कारणं असतं ते काय इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढतं. मग अशा कंडिशनमध्ये आपण काय करणार आहे, हा थायोपेंटल सोडियमसारखा ड्रग त्या ठिकाणी देऊया.
नेक्स्ट असेल युथेन्शिया लिथल इंजेक्शन. म्हणजे जर आपण हा ड्रग जास्त प्रमाणामध्ये वापरला, जसं आपण प्रॅक्टिकलला बघितलं आहे, त्या ॲनिमलला युथेन्शिया म्हणजे पेनलेस किलिंग त्या ॲनिमलचं करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण हा ड्रग खूप जास्त प्रमाणात वापरला तो पर्सन तो ॲनिमल डेथ होऊन जाईल. ओके, हे झालं बार्बिच्युरिक ॲसिडबद्दल किंवा बार्बिच्युरेट्सबद्दल. आता आपण बघूया बेन्झोडायझेपिन्सबद्दल. सिमिलर आहे, थोडंसंच त्याच्यामध्ये फरक आहे. आपण बघूया. बघा काय सांगितलं आहे. क्लोरोडायझेपॉक्साईड वॉज अ फर्स्ट बेन्झोडायझेपिन्स ॲक्सिडेंटली सिंथेसाइज इन 1961. म्हणजे त्याचं सिंथेस करत नव्हते, पण बाय मिस्टेकन म्हणजे स्कीम ऑफ सिंथेसमध्ये चेंजेस होऊन किंवा बाय मिस्टेकली त्या ठिकाणी तयार झाले, ॲक्सिडेंटली तयार झाले 1961मध्ये. जीपॅटमध्ये भरपूर वेळा विचारले गेले फर्स्ट बेन्झोडायझेपिन कोणता आहे, तर क्लोरोडायझेपॉक्साईड लक्षात असू द्या. बेन्झोडायझेपिन्स हॅव डोस डिपेंडंट ॲक्शन. बेन्झोडायझेपिन्स हॅव डोस डिपेंडंट म्हणजे आपण मगाशी पण बघितलं बार्बिच्युरिक ॲसिडमध्ये की जर डोस कमी ठेवला तर तो सिडेशन इफेक्ट दाखवतो आहे, थोडा डोस वाढवला तर काय करतो तर हिप्नोटिस इफेक्ट दाखवतो आहे. त्यानंतर जर त्याच्यापेक्षा पण डोस वाढवला तर ॲनेस्थेटिक इफेक्ट दाखवेल आणि त्याच्याहून जास्त इफेक्ट ड्रगचा डोस वाढवला तर पर्सन कोमामध्येही जाऊ शकेल. आणि जर याच्याही पेक्षा जास्त आपण ड्रगचा डोस वाढवला तर नक्कीच त्या ठिकाणी काय होईल, तो पर्सन डेड होणार आहे. सेम आहे बघा. लो डोस इट प्रोड्यूस सिडेटिव्ह ऑर एन्झिओलॅटिक ॲक्शन. म्हणजे तो सिडेशन इफेक्ट दाखवेल किंवा एन्झिओलॅटिक म्हणजे चिंता दूर करणार. एन्झिओलॅटिक म्हणजे एन्झायटी अँड लायटिंग मीन्स ब्रेकडाऊन. ओके, चिंता दूर करून टाकणार आहे. जर थोडा जास्त डोस वापरला तर हिप्नोटिक इफेक्ट दाखवेल आणि जर त्याच्याहून जास्त इफेक्ट ड्रग डोस घेतला तर ॲनेस्थेटिक इफेक्ट त्याकडे दाखवेल. व्हेरी हाय डोस मे कॉजेस रिस्क ऑर कोमा, डेथ इज रिअर. म्हणजे हा काय सेफ ड्रग आहे. बार्बिच्युरिक ॲसिडमुळे जर डेथ होत असेल तर याच्यामुळे काय होतं आहे, बेन्झोडायझेपिनमुळे होत नाही, रिअर केसमध्ये होतं आहे. ओके, म्हणून हा आपण काय केला चूज केला इन्स्टेड ऑफ बार्बिच्युरेट्स. ओके, मेकॅनिझम ॲक्शन आपण सेम बघितली. काय असणार आहे बघितलं होतं मगाशी मेकॅनिझम ॲक्शनमध्ये की गाबा जो रिसेप्टर आहे त्याच्यावर बार्बिच्युरिक ॲसिडसाठी पण बाइंडिंग साईट आहे, बेन्झोडायझेपिनसाठी पण आहे किंवा अँजिओजेनिक ड्रग्स पण आहेत भरपूर सारे, त्यांची पण देखील काय जागा आहे जेणेकरून तो गाबा रिसेप्टर स्टिम्युलेट केला जाईल किंवा गाबा रिसेप्टरची ॲक्टिव्हिटी वाढवली जाईल. सिमिलर बघ काय सांगतं आहे, बेन्झोडायझेपिन्स बाइंड गाबा ए रिसेप्टर ऑन द न्यूरनल नेटवर्क. जो गाबा रिसेप्टर आहे, गाबा ए रिसेप्टर आहे, त्या ठिकाणी काय आपला हा बेन्झोडायझेपिन जाऊन करेल बाइंड केलं जाईल आणि त्यानंतर काय करेल, दे एन्हान्स गाबा मेडिटेड ओपनिंग ऑफ क्लोराइड चॅनल्स. म्हणजे आपण बघितलं आहे मगाशी जसं आपलं बार्बिच्युरेट्स बाइंड होतं तसंच काय होईल या ठिकाणी बेन्झोडायझेपिन बाइंड होईल आणि बेन्झोडायझेपिन बाइंड झाला तर काय केलं जाईल, हा जो चॅनल बंद आहे हा काय केला जाईल, ओपन केला जाईल. बघा ओपन केला आणि जे क्लोराइड चॅनल्स, हे क्लोराइड चॅनल्स आपण त्याला म्हणूया आणि क्लोराइड काय होतील, आयन्स बॉडीच्या ECFमधून ICFमध्ये मूव्ह होतील आणि ICFमध्ये मूव्ह झाल्या तर आपल्याला माहिती आहे काय होतं, हायपर पोलरायझेशन होतं. आणि जेव्हा कधी हायपर पोलरायझेशन होईल तर ती मेम्ब्रेन काय होते किंवा तो जो सेल आहे, टिश्यू आहे ते कसं डिप्रेस होतं. ओके, बघा काय सांगितलं आहे, दे एन्हान्स गाबा मेडिटेड ओपनिंग्स ऑफ क्लोराइड चॅनल्स विच कॉजेस कॅल्शियम इन्फ्लक्स न्यूरल हायपरपोलरायझेशन. त्या ठिकाणी काय होईल, न्यूरल हायपरपोलरायझेशन होईल आणि CNS डिप्रेशन ठिकाणी होईल. त्यानंतर बघा नेक्स्ट काय सांगितलं आहे की जेव्हा कधी क्लोराइड चॅनल ओपन होतील तर तो काही क्लोराइड आतमध्ये येईल आणि हायपरपोलरायझेशन आणि CNS काय होईल, डिप्रेस केली जाईल. आता इन्व्हर्स ॲगोनिस्ट बघूया. बघा काय सांगितलं आहे, बीटा कार्बोलिन. ओके, बीटा कार्बोलिन काय रिड्यूस गाबा इफेक्ट. म्हणजेच हा इन्व्हर्स ॲगोनिस्ट म्हणजे आपण कन्सेप्ट बघितली आहे, हा ॲगोनिस्टच टाईप आहे. म्हणजे तो रिसेप्टर जाऊन बाइंड करतो आणि ॲक्शन पण दाखवते, पण ॲक्शन कशी दाखवणार, रिव्हर्स ॲक्शन दाखवणार. म्हणजेच काय करेल, क्लोराइडचं जे ओपनिंग आहे ते काय केलं जाईल, बंद केलं जाईल आणि क्लोराइड हे इन्फ्लक्समधून आउटफ्लक्स होणार नाही, आउटफ्लक्समधून इन्फ्लक्स होणार. म्हणजे ECF टू ICF मूव्ह होणार नाही, ICF टू ECF मूव्ह होणार नाही. नंतर अँटागोनिस्ट बघा, समजा ही बेन्झोडायझेपिनची पॉयझनिंग झाली, फॉर एक्झाम्पल झोपेच्या गोळ्यामध्ये जास्त करून हेच असणार आहे. ओके, काय असणार आहे, झोपेच्या गोळ्यामध्ये हेच असतात. जर समजा एखाद्या पर्सनने लिमिटपेक्षा जास्त ड्रग्स त्या ठिकाणी घेतले, बेन्झोडायझेपिन ड्रग्स घेतले, तर त्याला अँटागोनिस्ट म्हणून किंवा अँटिडोट म्हणून कोणता ड्रग देणार आहे, फ्लुमाझेनिल देणार आहे. ओके, लक्षात असू द्या. क्लिनिकली यूज टू रिव्हर्स बेन्झोडायझेपिन ओव्हरडोस ऑर टॉक्सिटी. ओके, जर पॉयझन झालं असेल याचं तर आपण त्याच्यामध्ये फ्लुमाझेनिल हा ड्रग वापरूया. नंतर फार्माकोकायनेटिक बघूया आपण. फार्माकोकायनेटिक म्हणजेच काय, EDME प्रोसेस म्हणजे ड्रगचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं आहे, डिस्ट्रीब्युशन कसं होतं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा काय सांगितलं आहे, वाईडली व्हेराबिलिटी
अमॉंग्स डिफरंट बेन्झोडायझेपिन्स. वेगवेगळे जसं डेरिव्हेटिव्ज आहेत, डेरिव्हेटिव्ह त्याचं ॲब्सॉर्प्शन चेंज होईल, डिस्ट्रीब्युशन चेंज होईल, मेटाबॉलिझम एक्सक्रिशन चेंज होईल, म्हणजे ड्युरेशन ॲक्शन त्याच्याने चेंज होईल, पण मेकॅनिझम सेमच राहील. बघा मिडाझोलममध्ये काय सांगितलं आहे, मिडाझोलम ओनली बेन्झोडायझेपिन यूज्ड ॲज पॅरेंटली इंट्रामस्क्युलर और आय व्ही. लक्षात असू द्या, मिडाझोलम काय बघा, हे असं एकच बेन्झोडायझेपिन आहे जे इंट्रामस्क्युलरली किंवा आय व्ही दिलं जातं, आणि सगळे बाकी जे असतील ते काय ओरल देणार आहेत. बघा हा जीपॅटमध्ये क्वेश्चन येऊ शकतो की कोणता बेन्झोडायझेपिन हा इंट्राव्हेनसली देऊ शकतात, तर त्याचं काय असेल कारण त्याचं काय असेल का आन्सर काय असेल, मिडाझोलम असेल. नंतर बघा हे सगळे ड्रग्स काय आहेत, हायली प्रोटीन बाउंड आहेत. काय आहेत, हायली प्रोटीन बाउंड, नियर मोर दॅन 90% काय होतात, हे प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होतील. आणि जेव्हा कधी आपल्याला माहिती आहे, जेव्हा कधी ड्रग हा प्लाझ्मा प्रोटीनला जाऊन बाइंड होतं, ड्रगचं रिलीज त्या ठिकाणी काय तर कमी होतं. म्हणजे फ्री ड्रग्स आपल्याला ॲक्शन दाखवण्यासाठी फ्री ड्रग्स त्या ठिकाणी काय होईल, कमी होईल, आणि ड्रगची ॲक्शन त्या ठिकाणी होईल, ड्युरेशन ॲक्शन काय होणार आहे, वाढणार आहे. एक्झाम्पल बघा, डायझेपॉक्साईड, क्लोरोडायझेपॉक्साईड, डायझेपम, ऑक्सिझेपम हॅव हाय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. जेवढं त्याचं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त होणार आहे, तसंच काय होईल, प्लाझ्मा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन पण वाढणार आहे. आपण बघितलं डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अँड द क्रॉस प्लॅसेंटल बॅरियर यूज विथ कॉशन इन पेशंट प्रेग्नन्सी. म्हणजे हे प्लॅसेंटल बॅरियरला काय होतात, क्रॉस करू शकतात, म्हणजे मदर टू फिटस ट्रान्सफर केले जातील, म्हणून हे प्रेग्नन्सीमध्ये काय कॉशन खूप काळजीपूर्वक वापरले जातील. भरपूर वेळ हे कॉन्ट्राइंडिकेटच असणार आहे त्या कंडिशनमध्ये. ओके, मेनी अंडरगोज फेज 1 मेटाबॉलिझम प्रोड्युसिंग ॲक्टिव्ह मेटाबॉलिट्स अँड एक्सटेंडेड हाफ लाईफ. म्हणजे ते जे ड्रग आहेत ते काय करणार आहेत, आधी ॲक्टिवेट केले जातील, म्हणजे प्रोड्रग असणार. प्रोड्रग आपल्याला माहिती आहेत काय असणार आहे, की तो ड्रग काय होईल, इनॅक्टिव्ह असेल बॉडीच्या बाहेर, आणि जेव्हा कधी एन्झायमॅटिक रिॲक्शन होतो काय मेटाबॉलिझम नंतर तो काय ॲक्टिवेट केला जाईल, किंवा तो ड्रग ॲक्टिव्ह आहे त्याचं पण एक ॲक्टिवेट फॉर्म त्या ठिकाणी तयार केला जाईल, ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट तयार केला जाईल. म्हणजे आपण बघितलं आहे फेज 1मध्ये किंवा फेज 2मध्ये की ड्रग हा ॲक्टिव्ह टू हायपर ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जातो. ओके, आणि त्याच्यामुळे काय त्याची हाफ लाईफ एक्सटेंड केली जाईल. नंतर त्याचं फार्मिकोलॉजिकल ॲक्शन बघूया, म्हणजे तो ड्रग बॉडीवर टाकल्यानंतर काय काय इफेक्ट प्रोड्यूस करतो, किंवा आपण त्याला फार्मिकोडायनॅमिक्स म्हणूया. सिलेटिव्ह आणि हिप्नोटिक्स आपण बघितलंच, काय करणार, तो जर कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेतलं तर सिलेटिव्ह इफेक्ट दाखवेल, हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेतलं हिप्नोस इफेक्ट दाखवेल. त्यानंतर त्याला आपण म्हणूया प्रोमोट्स स्लीप ऑनसेट अँड ड्युरेशन, म्हणजे काय लवकर झोप येईल आणि जास्त काळासाठी येईल. त्यानंतर अँझोलायटिक ॲक्शन, रिड्यूस एन्झायटी, ॲग्रेशन, दॅन प्रोड्यूस काल्मिंग इफेक्ट. म्हणजे त्या पेशंट समजा त्याची ॲक्टिव्हिटी जास्त असेल, एक्साइटमेंट असेल, किंवा त्याचं ॲग्रेशन जास्त असेल, किंवा त्याला खूप चिंता असेल, अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो, हा ड्रग प्रिस्क्राईब करतो, जेणेकरून एन्झायटी पण दूर होईल, ॲग्रेशन पण कमी होईल, आणि जी काल्मिंग इफेक्ट आहे तो वाढवला जाईल, म्हणजे तो पेशंट शांत राहील. त्यानंतर ॲनेस्थेशिया, जर आपण डोस खूप जास्त प्रमाणात वाढवला, म्हणजे स्टार्टिंगला आपण बघितलं डोस घेतल्यानंतर एक तर सेडेशन इफेक्ट दाखवेल, किंवा एन्झायटी इफेक्ट दाखवेल, किंवा तर जास्त कॉन्सन्ट्रेशन घेतलं तर हिप्नोटिक इफेक्ट दाखवेल, आणि त्याच्याहीपेक्षा जास्त घेतलं तर ॲनेस्थेटिक इफेक्ट त्याने दाखवेल. बघा, ॲट हायर डोस कॉजेस सीएनए डिप्रेशन लिडिंग टू द ॲनेस्थेशिया, म्हणजे ॲनेस्थेशिया पण त्या ठिकाणी तयार केलं जाईल. मसल रिलॅक्सेशन, जेव्हा कधी बॉडीवर सेंट्रली हार्ड ड्रग ॲक्ट करेल त्यानंतर काय होईल, मसल पण त्या ठिकाणी होईल, टोन कमी होईल, आणि मसल रिलॅक्शन त्या ठिकाणी दाखवेल. नंतर अँटी कन्व्हर्जन डिफेक्ट बा कसं दाखवणार आहे, रेज सीझर थ्रेशोल्ड आणि युजफुल इन अ इपिलेप्सी अँड ॲक्यूट सीझर. थ्रेशोल्ड म्हणजेच काय, की फॉर एक्झाम्पल आता सीझर्स आपण कसं आहे आपण बघूया, की हा जो ब्रेन आहे, न्यूरल ॲक्टिव्हिटी आहे, आपण आपला ब्रेन काय लिमिटेड कामासाठी, ओके, जसं भरपूर सारी काम करू शकतो, पण त्या ब्रेनला पण काहीतरी लिमिटेशन आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एवढे सारखे तरीके काय इम्पल्स तरीकेने येत आहे, आणि ह्या इम्पल्समध्ये काय होईल, तो इंटरप्रिट करून त्याला रिस्पॉन्ड करणं ब्रेनचं काम आहे. ओके, पण एवढ्या जे सिग्नल्स आहेत त्यांना इंटरप्रिटेशन करू शकत नाही, किंवा इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे आपलं ब्रेन त्याला रिप्लाय करू शकत नाही, आणि काही मॅसेज ठिकाणी राहतात. आणि जर ही ॲक्टिव्हिटी खूपच जास्त प्रमाणात वाढली असेल, बॉडी जर्क करायला सुरुवात करते. ओके, म्हणजे हँग झाल्यासारखं होते आपली बॉडी, त्याला आपण काय म्हणूया, इपिलेप्सी. मग अशा कंडिशनमध्ये थ्रेशोल्ड काय केलं जाईल, वाढवलं जाईल, म्हणजेच काय केलं जाईल, ती जी ॲक्टिव्हिटी आहे ती कमी केली जाईल. ओके, आणि त्याला आपण काय म्हणूया, अँटी कन्व्हर्जन इफेक्ट प्रोड्यूस केला जाईल. आणि ॲम्नेशिया म्हणजे काय, ॲम्नेशिया म्हणजे लॉस ऑफ मेमरी फॉर द इव्हेंट्स ऑर आफ्टर ड्रग इनटेक. म्हणजे ड्रग खाल्ल्यानंतर काही काळासाठी काय होईल, काही काळासाठी तो पर्सन पूर्णपणे त्याचं काय होईल, जी मेमरी असेल ती त्याला आठवणार नाही, काही विसरून जाईल. ओके, कळलं. नंतर ॲडव्हर्स इफेक्ट बघा, ॲडव्हर्स इफेक्टमध्ये
हँगओव्हर इफेक्ट्स, ड्राउझिनेस, विकनेस, ब्लड विजन और ड्राय माउथ हे सगळ्या गोष्टी की ॲडव्हर्स इफेक्ट दिसतील, पण हे मायनर्स आहेत म्हणून हे रिप्लेस केले गेलेत. बार्बिच्युरेट्सच्या ऐवजी बेन्झोडायझेपिन यूज केले जातील. विथड्रॉल सिम्पटम, रिबाउंड, इन्सोमनिया, डे टाईम एन्झायटी आफ्टर स्टॉपिंग प्रोलॉंग यूज. जर आपण हा ड्रग भरपूर जास्त काळासाठी वापरला तर रिबाउंड इन्सोमनिया म्हणजे इन्सोमनियासाठी वापरला आहे, म्हणजे पेशंट झोप येण्यासाठी वापरला आहे, पण जर ड्रग बंद केला तर परत झोप यायची त्याला काय होईल, बंद होईल, इन्सोमनिया ठिकाणी दिसेल. डे टाईम एन्झायटी म्हणजेच काय होईल, डे टाईम एन्झायटी म्हणजेच काय की दिवसा ड्रग घेतल्यामुळे एन्झायटी कमी होते, पण ड्रग बंद केल्यानंतर काय होईल, परत एन्झायटी किंवा चिंता यायला सुरुवात होईल. टॉलरन्स अँड डिपेंडन्स, जर आपण ड्रग हा रिपीटेडली घेत राहू तर त्याच्यामुळे काय होईल, ड्रगची ॲक्टिव्हिटी किंवा ड्रगची सवय ते माणसाला होईल, त्याला आपण ड्रग ॲडिक्शन म्हणूया. नंतर ड्रग जास्त काळामध्ये घेतल्यामुळे ड्रगचं तेवढा इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी ड्रगचा डोस वाढवावा लागेल, आपण टॉलरन्स म्हणूया. आणि त्याचबरोबर डिपेंडन्स, तो ड्रग घेण्याची मेंटल आणि फिजिकल डिपेंडन्सी त्या ठिकाणी निर्माण होईल. पॅराडॉक्सिकल रिॲक्शन म्हणजे पर्सन मे एक्सपिरियन्स इरिटेबिलिटी, रेस्टलेसनेस अँड स्वेटिंग. म्हणजे जर तो ड्रग त्या पर्सनला ड्रग दिला नाही तर नक्कीच तो पर्सन इरिटेट म्हणजे चिडचिड होईल त्या पर्सनची, रेस्टलेस म्हणजे अस्वस्थपणा असेल, किंवा त्या पर्सनला स्वेटिंग, घाम पण यायला सुरुवात होईल. तर ड्रग इंट्रॅक्शन बघा, आपण ड्रग इंट्रॅक्शन जवळपास सारखेच आहेत की तो ड्रग इफेक्ट काय दाखवतो आहे बघा. सिनर्जिक सी एन एस डिप्रेसंट विथ अल्कोहोल अँड सी एन एस डिप्रेसंट्स. म्हणजे सी एन एस डिप्रेसंटसारखे ड्रग आपण खाल्ले तर काय सिनर्जिक इफेक्ट जनरेट झाले. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल आहे तो पण डिप्रेशन इफेक्ट प्रोड्यूस करतो, बार्बिच्युरेट्स पण डिप्रेशन इफेक्ट प्रोड्यूस करतात, अँटीप्लेप्टिक पण करताय, त्यानंतर अँटी कन्व्हर्जन पण करताय. ओके, असे भरपूर सारे ड्रग्स काय करतात त्या ठिकाणी डिप्रेसिव्ह इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस करताय. जर आपण तो ड्रग ह्या ड्रगबरोबर खाल्ला तर काय केलं जाईल, ह्या दोघांची मिळून सीएनए डिप्रेशन ॲक्टिव्हिटी वाढेल, सिनर्जिस्टिक आपण त्याला म्हणूया. मेटाबॉलिझम इनिबिटर्स लाईक सिमेटिडिन अँड आयसोनियाझाइड डिलेज बेन्झोडायझेपिन क्लिअरन्स अँड इन्क्रीजिंग देअर इफेक्ट्स. म्हणजे सिमेटिडिन्स आणि आयसोनियाझाइड काय ते मेटाबॉलिझम इनिबिटर्स म्हणजेच काय असणार आहेत, मायक्रोझोमल एन्झाईम इनिबिटर असणार आहे. आणि इनिबिटर काय म्हणजे मेटाबॉलिझम कमी करणार आहे, दुसऱ्या ड्रगचं मेटाबॉलिझम कमी करणार आहे. आणि मग जेव्हा मेटाबॉलिझम कमी होतं त्यानंतर काय होतं, ड्युरेशन ॲक्शन तरीके काय होईल, वाढेल. आणि ड्युरेशन ॲक्शन तरीके वाढला आहे म्हणजे इफेक्ट वाढेल आणि तो काय होईल, जास्त इफेक्ट तरीके दाखवेल. ओके, तर आपण थेरप्युटिक ॲप्लिकेशन बघूया काय असेल बघा. आपला हा जो ड्रग आहे कोणता आपण बघतोय, बेन्झोडायझेपिन बघतोय, हे कशामध्ये यूज केले जातील, ॲज अ ट्रीटमेंट ऑफ इन द एन्झायटी, टू प्रोड्यूस हिप्नोसिस, मॅनेजमेंट ऑफ सीझर्स लाईक स्टेटस इपिलेप्टिकस म्हणजे इपिलेप्सीमध्ये पण आपण यूज करूया. अँटी कन्व्हर्जन म्हणजेच काय असं, अँटी म्हणजे विरुद्ध, कन्व्हर्जन म्हणजे इपिलेप्सी म्हणजे फिटमध्ये आपण ट्रीटमेंटसाठी वापरूया. प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन म्हणजे ॲनेस्थेशियाच्या आधी, म्हणजे मेजर सर्जरी असेल त्या सर्जरीच्या आधी प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन देताना आपण हा ड्रग वापरू शकूया. मसल रिलॅक्संट म्हणजे मसलला रिलॅक्स करण्यासाठी, म्हणजे एखाद्या मसलला स्पाझम झालं आहे अशा कंडिशनमध्ये आपण काय मसल रिलॅक्सन म्हणून पण यूज करूया. अल्कोहोल विड्रॉल म्हणजे एखाद्या पर्सनचा अल्कोहोल म्हणजे दारू सोडवायचे त्या कंडिशनमध्ये पण आपण हा ड्रग ॲज अ ट्रीटमेंट म्हणून वापरू शकतो, किंवा इन द ट्रीटमेंट ऑफ अल्कोहोल डिटॉक्सिफिकेशन. स्लीप डिसऑर्डर, एखाद्या पर्सनला झोप येत नसेल, इन्सोमनिया कंडिशन असेल, अशा कंडिशनमध्ये आपण हा ड्रग वापरू शकतो टू इंड्यूस स्लीप. ओके, किंवा नाईट टेरर्स म्हणजे नाईट मियर्स आपण त्याला म्हणूया, म्हणजे रात्रीची जी भयानक स्वप्न पडतात त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंटमध्ये वापरूया. किंवा स्लीप वॉकिंग म्हणजे झोपेत चालण्याची एखाद्याला सवय असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करूया, हा ड्रग वापरूया. सायकॅट्रिक ॲडजंट कंबाईंड विथ द अँटीडिप्रेसंट अँड अँटीसायकोटिक ड्रग्स इन सर्टन कंडिशन. म्हणजे ती कंडिशन खूपच डेंजरस आहे, तो स्वतःला पण त्रास करून घेते आणि दुसऱ्याला पण त्रास होत असेल त्याच्या ॲक्टिव्हिटीचा, तर नक्कीच आपण हा ड्रग वापरून ठिकाणी अँटीडिप्रेसंट किंवा अँटीसायकोटिक ड्रग्सबरोबर ठिकाणी आपण वापरू शकतो. त्यानंतर नेक्स्ट असेल मेलॅटोनिन. ओके, लास्ट ड्रग हा कशामध्ये आहे, आपला जो नॉन बेन्झोडायझेपिन असेल किंवा अदर कॅटेगरीमधला हा मेलॅटोनिन ड्रग आहे. आपल्याला परत हा पण बघायचा आहे जे आपण सर्केडियन रिदम्स म्हणजे क्रोनोबायोटिक्स ड्रग्स तेव्हा बघूया तेव्हा. ओके, हा जनरली काय असं एक हॉर्मोनच आहे, याचे थिन फिल्म्स म्हणजे झोप इंड्यूस करण्यासाठी एक थिन फिल्म्स फॉर्म्युलेशन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. छोटे 10 मिलीग्रॅम 20 मिलीग्रॅमचा डोस ह्या ड्रगचा असणार आहे, जो काय करेल परत नॅचरल स्लीप इंड्यूस केलं जाईल. पण हे काय नॅचरलीच केले जाईल, म्हणजे बाकीचे बेन्झोडायझेपिन ड्रग आहेत किंवा बार्बिच्युरेट्स आहे सिंथेटिक ड्रग्ज आहेत, आणि मेलॅटोनिन हा काय हॉर्मोन आहे आणि तो आपण नॅचरली पण त्याला ऑप्टेन करू शकतो बाय द पिनियल ग्लँड. ओके, सिक्रेशन बाय द पिनियल ग्लँड. बघा सोर्स काय सांगितले ते, नॅचरली सिक्रेटेड बाय द पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँडचा एक हॉर्मोन आहे. रोल बघा काय सांगितले, रेग्युलेट द स्लीप वेक सायकल अँड सर्केडियन रिदम.
दिस ऑल्सो कॉल्ड ॲज क्रोनोबायोटिक्स. म्हणजे सर्केडियन रिदम आपल्या बॉडीमध्ये काही बायोलॉजिकल क्लॉक आहे, त्याचा डिस्टर्ब झाला असेल तर हे ड्रग देऊन त्या ठिकाणी आपलं ते बायोलॉजी क्लॉक परत रिटर्न जागेवर आणलं जातं. सिक्रेशन पॅटर्न सिक्रेटेड मेनली ॲट द नाईट. जेव्हा नाईट असेल किंवा आपल्या बॉडीला माहिती आहे संध्याकाळ कधी झाली, ओके, किंवा आपलं एखादं स्पेसिफिक झोपायचं शेड्यूल असेल, स्लिपिंग टाईम असेल, तर त्यावेळेस अचानक तो ड्रग रिलीज केला जाईल आणि आपण आपल्या झोपायला सुरुवात होते. बघा याला आपण म्हणूया मेलाटोनिन रिलीज टाईम अकॉर्डिंग टू सर्केडियन रिदम. रिसेप्टर बघा काय 2 रिसेप्टर आहेत, MT1 आणि MT2. ते पण काय जी प्रोटीन कपल रिसेप्टर, GPCR फॅमिलीचे रिसेप्टर आहेत, मेटाबोट्रॉपिक. ओके, रिसेप्टर फंक्शन बघा M2T1 इंड्यूस स्लीप अँड M2T2 रेग्युलर सर्केडियन रिदम. म्हणजे त्या बायोलॉजिकल क्लॉकला रेग्युलेट करायचं ते M22 रिसेप्टर आणि स्लीप इंड्यूस करायचं MT1 रिसेप्टर. डोस बघा काय सांगितलं 2 to 10 मिलीग्रॅम ओरली ॲट द बेड टाईम. झोपायच्या वेळेस 2 ते 10 मिलीग्राम ड्रग बॉडीमध्ये टाकतो आपण. ॲडव्हान्टेज बघा काय सांगितलं नॅचरल रेमेडी फॉर द इन्सोमनिया. नॅचरल काय, कारण आपलं नॅचरली बॉडीमध्ये रिलीज होत असते. हे फक्त काय करायचं आहे पिनियल ग्लँडमध्ये पिनियल सेल्स थ्रू काय करायचं सिंथेसिस करायचं आहे आणि बॉडीमध्ये परत रिटर्न टाकून द्यायचं आहे. नो डिपेंडन्स ऑर विथड्रॉल्स इफेक्ट्स. म्हणजे त्याची सवय पण लागत नाही आणि तो बंद केला तर त्याचे काही विथड्रॉल सिम्पटम्समध्ये ठिकाणी दिसत नाही. थेरapeutic ॲप्लिकेशन बघ काय हिप्नोटिक्स म्हणून वापरूया. म्हणजे त्या पेशंटला झोप आणण्यासाठी आपण हा ड्रग वापरू शकतो. किंवा जेट लॅग. व्हॉट मीन्स जेट लॅग हेल्प्स करेक्ट डिस्टर्ब स्लीप सायकल्स कॉज बाय द टाईम झोन चेंजेस. म्हणजे आपण एका टाईम झोनमधून वेगळ्या ठिकाणी गेलो आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथून समजा डिरेक्ट अमेरिकेला गेलो तर टाईम झोन काय होतं आहे अचानक चेंज होतं आहे. म्हणजे आपल्याकडं पण डे आहे आणि आपण त्या ठिकाणी पोचल्यानंतर पण तिकडं पण डे असणार. म्हणजे बॉडीला काय होईल त्या ठिकाणी अनकम्फर्टेबल होईल बॉडी आणि बायोलॉजिकल क्लॉक काय होईल डिस्टर्ब केलं जाईल. अशा वेळेस आपण जो ड्रग खातो आपण त्याला म्हणूया जेट लॅग ट्रीटमेंट ऑर क्रोनोबायोटिक्स ड्रग्स. किंवा एजिंगमध्ये मेलाटोनिन लेवल्स डिक्लाइन विथ द एज अँड सप्लिमेंटेशन मे हेल्प्स टू स्लो एजिंग. म्हणजे झोप पूर्ण होत नसेल आणि तरी पण मग झोप पूर्ण झाल्यानंतर बघा डार्क सर्कल वगैरे येतात आणि मग त्याच्यामुळे झोप न झाली लगेच कळते. मग अशा कंडिशनमध्ये आपण जी एजिंग आहे ती वाढत जाते. ओके, त्वचा काही त्याला आपण म्हणूया एजेड वाटा सुरुवात होते. तर अशा कंडिशनमध्ये आपण मेलाटोनिन पण ड्रग त्या ठिकाणी यूज करू शकतो ॲज अ ट्रीटमेंट ऑफ अँटी एजिंग. ओके, ॲज अ अँटी एजिंग एजंट ठिकाणी आपण वापरू शकतो. बघा आपण आज काय काय बघितलं आहे. आज आपण बघितलं की हिप्नोटिक सेडेटिव्स काय आहेत. ओके, सिडेशन काय आहे, हिप्नोटिक काय, आपण याचं क्लासिफिकेशन डिफरन्स बघितला. सिडेशन म्हणजे फक्त अलर्टनेस कमी होणे किंवा रिस्पॉन्सिव्हनेस कमी होणे किंवा तो पर्सन फक्त काल्म होणे पण झोप येणार नाही. पण त्याच्या विरुद्ध काय असेल हिप्नोटिक्स म्हणजे याच्यामध्ये काय होईल पर्सन पूर्ण रिलॅक्स असेल. पॅसिव्ह म्हणजे आपण बोलू त्याला काय होईल तो रिस्पॉन्ड करेल आणि आपण जसं सांगू तसं तो वागेल आणि तो पेशंट काय पूर्णपणे झोपून जाईल. पण झोपलेला असा असेल जो नॅचरल स्लीप असेल आणि त्याच्यामध्ये काय त्याला जर आपण हाक मारली किंवा लाऊड नॉईजमध्ये त्याला ठेवलं तर तो काय जागा होऊ शकेल किंवा त्याला पिन प्रिक म्हणजे पिन टोचवली तर तो काय जागा होईल. आपण स्लीप पॅटर्न्स बघितले NREM काय आहे आणि REM काय आहे. नंतर आपण इन्सोमनिया बघितलं, इन्सोमनियाचे टाईप्स बघितले, क्लासिफिकेशन आपण बघितलं बार्बिच्युरेट्स, बेन्झोडायझेपिन्स आणि अदर्स. हे क्लासिफिकेशन भरपूर वेळा विचारलं जातं त्याच्यामुळे ही क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. आणि बार्बिच्युरेट्समध्ये आपण परत क्लासिफिकेशन बघितलं तेच रिपीट केलं, त्याचं मेकॅनिझम बघितलं, फार्मेकोलॉजिकल ॲक्शन्स आपण बघितले. बार्बिच्युरेट्सचं काय तर वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम थ्रू. त्यानंतर आपण ॲडव्हर्स रिॲक्शन्स बघितले. त्यानंतर आपण बघितलं थेरप्युटिक ॲप्लिकेशन ऑफ बार्बिच्युरेट्स. त्यानंतर आपण बेन्झोडायझेपिन्स बघितलं विच इज मोर सफिशियंट ऑर जनरली यूज्ड इन्स्टेड ऑफ द बार्बिच्युरेट्स. ओके, याचे वेगवेगळे साईड इफेक्ट्स आहेत पण ते कमी येतात किंवा कमी आहेत आणि कमी त्याला म्हणूया लेस हजार्डस किंवा घातक नाही आहेत. ओके, म्हणजे डेथ होऊ शकणार नाही. जर डोस कितीही वाढवला तरी पण डेथ होणार नाही. रिअर केसमध्ये डेथ होईल. ओके, मेकॅनिझम बघितलं, फार्माकोकायनेटिक्स बघितले, फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितलं, ॲडव्हर्स इफेक्ट बघितले, ड्रग इंट्रॅक्शन बघितले आणि थेरप्युटिक युजेस बघितले. लास्टला आपण बघितलं मेलाटोनिन जो काय ऑदर्स कॅटेगरीमध्ये आहे किंवा हा नॅचरल ॲक्टिंग हिप्नोटिक सेडेटिव्ह ड्रग्ज आहे जो मेनली पिनियल ग्लँड्स थ्रू रिलीज केला जातो. ओके, दिस फॉर द टुडेज लेक्चर. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट बघूया अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. ओके, थँक्यू.